नमो भगवते वासुदेवाय। श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय। तुम्हाला हे स्क्रीन शेअर झालाय ना व्यवस्थित, आणि आवाज पण सर्वांना येतोय? ओके, तर आता आपण क्विकली 5व्या अध्यायाची एक आतापर्यंतची रिव्हिजन बघूया आणि नंतर मग सुरुवात करूया. तर 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञानाचं महत्व सांगितलं आणि ज्ञानाच्या सहाय्याने शांतता मिळवावी असं सांगितलं. परंतु शेवटच्या श्लोकात परत अर्जुनाला विविध कार्य करण्यास सांगितलं. याच्यामुळे अर्जुनाला संभ्रम झाला की कर्माचा त्याग करावा की कर्म करावं. त्याच्यामुळे अर्जुनाने या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात विचारलं, संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संसश्री यश्रेयतेरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. काहीतरी एकच सांग दोन्हीपैकी. तर तसं भगवंतांनी 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग हे सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलं होतं. परंतु त्यागाच्या भावनेत कार्य करणं हे कमी दर्जाचं आहे असं नव्हतं सांगितलं. परंतु अर्जुनाला तिथे थोडासा संभ्रम झाला की सकाम कर्म की त्यागाच्या भावनेत कार्य की निष्काम कर्म, ते अर्जुनाला कळालं नाही. म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारला की दोन्हीपैकी कुठलं श्रेष्ठ आहे. तर इथे दुसऱ्या श्लोकात भगवंत सांगतात की अर्जुन, दोन्ही मार्गाने व्यक्तीला मोक्ष मिळू शकतो, परंतु तुझ्या परिस्थितीसाठी किंवा तुझ्या दर्जाच्या शुद्धीकरणासाठी तुझ्या ज्या स्तरावरती आहेस तिथे निष्काम कर्मयोग हा ज्ञानयोगापेक्षा अधिक चांगला आहे. कारण ज्ञानयोगासाठी आधीच हृदय शुद्ध असावं लागतं. नंतर भगवान तिसऱ्या श्लोकात सांगतात की खरा संन्यासी कोण आहे. तर जो व्यक्ती इच्छा आणि द्वेष या भावनांपासून, द्वंद्वापासून मुक्त आहे, तो व्यक्ती खरा संन्यासी आहे. बाह्य काय म्हणता येईल वेशभूषेने किंवा परिस्थितीने संन्यासी आहे की नाही हे ठरत नाही. नंतर 4थ्या श्लोकात भगवंत सांगतात की जर कोणी म्हणत असेल की सांख्ययोग किंवा ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग जर भिन्न आहेत, तर हे असे लोक बालक बुद्धीचे आहेत. कारण दोन्हीपैकी कुठल्याही मार्गाने व्यक्तीला समान फळ म्हणजे मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. नंतर 5व्या श्लोकात सांगितले की अर्जुन, जे व्यक्तीला सांख्याने किंवा ज्ञानाने मिळते तेच निष्काम कर्मयोगाने मिळते. म्हणून जो सांख्याला आणि निष्काम कर्मयोगाला समान समजतो तो खरा द्रष्टा आहे, गोष्टींना वस्तुस्थितीमध्ये बघतो. नंतर 6व्या श्लोकात सांगितले, परंतु अर्जुनाच्या विरुद्ध जर व्यक्तीने हृदय न शुद्ध करता प्रीमॅच्युअरली, म्हणजे प्रीमॅच्युरिटीला काय म्हणता येईल मराठीमध्ये, प्रीमॅच्युअरली, तुम्हाला माहिती कधी कधी प्रीमॅच्युअर बेबीज होतात. प्रीमॅच्युअरली म्हणजे त्या स्तरावर येण्याच्या आधीच जर व्यक्तीने इतरांना बघून संन्यास घेतला तर तो संन्यास त्याच्या दुःखाचंच कारण होईल. परंतु याच्या विरुद्ध जर व्यक्ती प्रामाणिकपणे निष्काम कर्मयोग करेल तर तो लवकरच मोक्षाची प्राप्ती करू शकतो. मग या 7व्या श्लोकामध्ये योगारूढ असलेल्या व्यक्तीची काही लक्षणं सांगितलीत की तो कसा असतो, की तो शुद्ध आहे, इंद्रिय मन बुद्धीवरती नियंत्रण आहे, तो सर्वांना प्रिय आहे, सर्व त्याला प्रिय आहेत. नंतर 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये अशा व्यक्तीचे कार्य करण्यामागची मानसिकता सांगितली की तो व्यक्ती सामान्य व्यक्तीसाठी सर्व कार्य करतो, श्वास घेणे, श्रवण करणे वगैरे, परंतु तो बघतो की केवळ प्रकृती, जे इंद्रिय जी आहेत आणि प्रकृती म्हणजे विषय वस्तू आणि इंद्रिय दोन्ही प्रकृतीचे रूपांतरण आहेत, ते एकमेकांशी त्यांचे इंटरॅक्शन होते. माझे याच्यामध्ये काही प्रत्यक्ष सहभाग नाही, कारण आत्मा म्हणून मी केवळ एक साक्षी आहे किंवा आत्म्याला याच्यामध्ये काहीच मिळवण्यासारखं नाहीये भौतिक देवाणघेवाणमध्ये. नंतर श्लोक नंबर 10 मध्ये हा व्यक्ती सर्व काही ब्रह्मांना आधारित, ब्रह्मन किंवा भगवंतांवरती सर्व काही आधारित करून किंवा भगवंतांना सर्व अर्पण करून कार्य करतो. या भावनेमुळे तो पापाने किंवा पुण्याने प्रभावित होत नाही, जसं की कमळाचं पान पाण्यात राहून सुद्धा पाण्याने ओलं होत नाही. नंतर श्लोक नंबर 1 मिनिट कोणतरी जॉईन झालं. श्लोक नंबर 11 मध्ये भगवंत म्हणतात, मग असा व्यक्ती का बरं कार्य करतो जर त्याला माहिती की मला याच्यातून काही मिळणार नाहीये किंवा मी तर आत्मा आहे. तर तो हे कार्य निष्काम भावनेने का करतो, कारण त्याला आत्मशुद्धी करण्यासाठी हे कार्य करणं आवश्यक आहे. आत्मशुद्धीकरणासाठी तो निष्काम भावनेने हे कार्य करतोय. नंतर जर व्यक्तीने निष्काम भावनेने कार्य
केलं आणि फळांची इच्छा नाही ठेवली तर त्याला नैष्ठिकी शांती म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. आणि याच्या विरुद्ध जर व्यक्तीने कार्यापासून काही मिळवण्याची इच्छा ठेवली, समजा दान करून इच्छा केली की मला या दानाच्या मोबदल्यामध्ये, जसे लोक म्हणतात ना की रेल्वेमध्ये की आप अगर हमको 10 रुपये देंगे तो ऊपर वाला आपको 10 लाख देगा. म्हणजे या इच्छेने जर केलं की मी दान दिले 10 रुपये दिले तर मला 10 लाख भेटावे, तर ते सकाम आहे. या भावनेने जर कार्य केलं तर व्यक्ती बंधनात राहील. नंतर शरीरामध्ये सुखाने कसं राहायचं, तर सर्व कर्मांचा मानसिक त्याग करायचा. म्हणजे मी करता नाही या भावनेमध्ये जर व्यक्ती या नवद्वारांच्या शहरामध्ये म्हणजे शरीरात राहिला तर तो सुखाने राहू शकतो. नंतर परंतु मग हे कार्य घडून आणण्यासाठी कोण जबाबदार आहे, जीव ईश्वर कोण आहे, तर 14वा श्लोक सांगतो दोघंही जबाबदार नाहीये. तशा बघायला गेलं तर जीव जेव्हा अनंत जन्मांपासून इंद्रिय तृप्ती करतोय, भोग करतोय, त्या भोगांच्या आठवणी त्याच्या अंतःकरणामध्ये साठवल्या जातात आणि त्या आठवणींना स्वभाव म्हणतात. आणि या स्वभावाच्या बळावरती किंवा प्रभावाने व्यक्ती एका दृष्टीने असहाय्यपणे कार्य करत राहतो. जसं की एखाद्या व्यक्तीला जर व्यसन असेल तर त्याला कधी इच्छा जरी असेल की मला हे म्हणजे व्यसनाची गोष्ट घ्यायची नाहीये, ड्रग्स किंवा दारू वगैरे, तरी तो त्या व्यसनामुळे ओढला जातो. तसाच या आनंद जन्मापासून केलेल्या इंद्रिय तृप्तीच्या स्वभावाने व्यक्ती तिकडे ओढला जातो. मग भगवंत याच्यासाठी जबाबदार आहेत का, तर 15वा श्लोक सांगतो नाही, भगवंत न कोणाच्या पुण्य आणि न कोणाच्या पापाने प्रभावित आहे, परंतु जीव अज्ञानाने प्रभावित होतो. अज्ञान काय की जीव स्वतःला शरीर समजतो आणि या अज्ञानामुळे जीव मोहित होतो आणि एका पद्धतीने भगवंतांवरती दोषारोपण करतो. तर इथे भगवंत जबाबदार नाही आहेत. नंतर परंतु जेव्हा जीवाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा त्याला सर्व गोष्टी वस्तुस्थितीमध्ये समजतात की मी हे शरीर नाही, भारत पाकिस्तानी, स्त्री पुरुष, सुंदर कुरूप ही माझी ओळख नाहीये, तर मी एक भगवंतांचा अंश आहे. तर या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये त्याला सर्व गोष्टी वस्तुस्थितीमध्ये दिसायला लागतात. तर त्याच्या पतनाचं मुख्य सुरुवात कशी होते की भगवंतांना तो विमुख होतो. विमुख झाल्यामुळे त्याला भगवंतांपासून अलिप्त अशा स्थितीमध्ये इंद्रिय तृप्ती करण्यासाठी भौतिक जगामध्ये पाठवलं जातं. परंतु भौतिक जगत हे त्याच्यासाठी बाह्य परिस्थिती आहे. तर या परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी अविद्या शक्ती त्याच्यावरती त्याला संमोहित करते की मी आत्मा ही त्याची ओळख तो विसरून जातो आणि स्वतःला शरीर समजायला लागतो आणि या अज्ञानापोटी तो स्वतःला या भौतिक जगतात ईश्वर समजतो, कुटुंबाचा, समाजाचा, कुठल्याही परिस्थितीमध्ये, आणि या भावनेमध्ये तो आनंद घेण्याचा खोटा प्रयत्न करतो. तर हे त्याच्या दुःखाचं मुख्य कारण आहे. परंतु जेव्हा त्याला ज्ञान मिळतं की मी शरीर नाहीये तर आत्मा आहे, तेव्हा त्याला सर्व गोष्टी प्रकाशित व्हायला लागतात, वस्तुस्थिती समजायला लागते. परंतु केवळ आत्मज्ञानाने मोक्ष मिळत नाही, तर त्याला ईश्वराचं ज्ञान पण किंवा परमात्म्याचा साक्षात्कार पण व्हायला लागतो. तर 17वा श्लोक सांगतो की त्याच्यासाठी त्याच्या ज्या निष्काम कर्मयोगाची जी त्याचा साधना आहे त्याच्यामध्येच भक्तीचा अंतर्भाव असतो. तर त्याला त्या भक्तीच्या साहाय्याने परमात्म्याचा साक्षात्कार होईल आणि या भक्तीच्या बळावरती त्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. मग अशा स्थितीवरती, या मोक्षाच्या स्थितीवरती म्हणा किंवा या शुद्ध हृदयाच्या स्तरावरती किंवा ज्ञानाच्या स्तरावरती आल्यावर व्यक्ती त्याचा दृष्टिकोन कसा असतो, तर तो ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि कुत्रा खाणारा व्यक्ती या सर्वांना एक दृष्टीने बघतो. एक दृष्टीने बघतो म्हणजे तो सर्वांना आत्म्याच्या स्तरावरती बघतो आणि त्यांचे शरीर म्हणजे केवळ 3 गुणांचे विस्तारित स्वरूप आहे. तर त्यांच्यामध्ये तो भेद नाही बघत, कारण त्याला आता वस्तुस्थिती समजली आहे. स्वप्नामध्ये व्यक्ती हसेल, रडेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी करेल, पण जेव्हा तो स्वप्नातून जागा होतो तेव्हा त्याला वस्तुस्थिती समजते आणि स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी तो क्षुल्लक समजतो. तर श्लोक नंबर 19 मध्ये सांगितले की जर व्यक्ती साम्य स्तरावरती आला, साम्य स्तरावरती म्हणजे अशा पद्धतीने सर्वत्र आत्म्याच्या स्तरावरती बघणे किंवा इच्छा आणि द्वेषातून मुक्त होणे, मान अपमानातून मुक्त होणे, अशा साम्य स्तरावरती जेव्हा व्यक्ती येतो तेव्हा तो जिवंतपणे पण मोक्षासाठी पात्र होतो, की त्याने जिवंतपणीच मोक्ष जिंकला आहे. मग अशा व्यक्तीची लक्षणं काय आहेत, तर तो काही गोष्ट प्राप्त झाल्याने खूप जास्त अत्यधिक आनंदित होत नाही किंवा एखाद्या गोष्टीत अपयश आल्याने तो खूप जास्त निराश होत नाही, तर त्याची बुद्धी स्थिर असते. तर हे स्थितप्रज्ञ व्यक्तीसारखी ज्याची पण काही लक्षणं आहेत. आणखीन काही लक्षणं श्लोक नंबर 21 मध्ये सांगितलीत की तो
बाह्य गोष्टींवरती आनंदासाठी निर्भर नाहीये, तर अंतरात्म्यातून सुखाची तो प्राप्ती करायला लागतो. तर हा झाले त्याची काही लक्षणं. मग तो का बरं असं बाहेरच्या काय म्हणता येईल इंद्रिय विषय वस्तूतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत नाही? तर श्लोक नंबर 22 सांगतो की त्याला कळतं की विषय वस्तूपासून जो मिळणारा आनंद आहे तोच दुःखाचं मुख्य कारण आहे. आणि हा आनंद तात्पुरता आहे, शाश्वत नाहीये. मी आज जरी एखादा आवडता पदार्थ खाल्ला तर असं होत नाही की मी आनंद म्हणजे पूर्ण आयुष्यभर मला त्या पदार्थापासून समाधान मिळाले, परत भूक लागली की जेवण करावंच लागतं. म्हणजे ह्या गोष्टी तात्पुरत्या आहेत आणि इंद्रतृप्ती केल्यामुळेच तर जीव मुख्य फसतो इथे. तर या इंद्रतृप्तीमधला हा दोष बघून व्यक्ती त्यांच्यापासून स्वतःला मुक्त किंवा अलिप्त करू शकतो. तर इथपर्यंत आपण याच्या आधी चर्चा केली. आता आपण मला वाटते श्लोक नंबर 23 पासून चर्चा करायची आहे. कुणाला काही प्रश्न आहे? हा ठीक आहे. तर मग आपण श्लोक नंबर 23 वाचन करूया. एक मिनिट. तुमच्याकडे जर भगवद्गीता असेल तर तुम्ही काढू शकता. अध्याय 5 श्लोक नंबर 23 पान नंबर 216. शक्नोति हैव यः सोढुम् प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगम् स युक्त स सुखी नरः. तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे, याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. एक मिनिट हा. श्लोक नंबर 23. तर हा श्लोक काय सांगतोय? शक्नोति एव यः सोढुम्. त्या व्यक्तीला मग प्रश्न काय येईल की हे कधीपर्यंत व्यक्तीने या इंद्रिय भोगापासून स्वतःला अलिप्त ठेवायचं? कधीपर्यंत असं दूर राहायचं? तर हा श्लोक सांगतो की शक्नोति एव यः सोढुम् प्राक् शरीर विमोक्षणात्. जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत आपल्याला इंद्रिय विषयांच्या इच्छा ह्या त्रास देणारच आहेत. त्याच्यामुळे आपण खूप अवास्तवी अपेक्षा करू नये. की जसे की एकदा प्रभुपादांनी त्यांचे शिष्य म्हटले, प्रभुपाद मला असं वाटते की मी कामभावनेवरती विजय मिळवला. प्रभुपाद म्हणले जाऊन डॉक्टरला दाखव. तर याचा अर्थ काय होतो की अवास्तवी म्हणजे आपण 1 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा 1 जन्मच भक्ती करून लगेच स्वतःला शुद्ध भक्त जर समजायला लागलो आणि आपण अशी अपेक्षा केली की अरे मला आता या विषय वस्तूने त्रास देऊ नये, तर हे थोडस मुश्किल आहे. तर इथे कृष्णांनी खास करून साधकांना हा उपदेश दिलाय की जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत इंद्रियांचा वेग हा असणारच आहे. प्राक शरीर विमोक्षणात. प्राक शरीर विमोक्षणात म्हणजे जोपर्यंत हा शरीराचा त्याग होत नाही, म्हणजे जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत इंद्रिय आपल्याला ओढणारच आहेत. तर मग काय केलं पाहिजे? शक्नोति यः सोढुम्. सोढुम् हा शब्द महत्वाचा आहे. सोढुम् म्हणजे सहन करणे. की असं होणार नाही की आपण समजा मार्केटमध्ये चाललो, तिथे काही बिल बोर्ड्स आहेत किंवा एखादी सुंदर व्यक्ती आहे किंवा एखाद्या रस्त्याच्या किनाऱ्यावरती अन्न पदार्थ आहेत आणि आपण अशा अपेक्षा केली की अरे मित्र हरे कृष्णामध्ये जातो, मग आता मला या गोष्टींनी आकर्षित नाही करायला पाहिजे. तर ही अवास्तवी अपेक्षा आहे. लगेच हे सर्व काही होणार नाही. तर हे कधीपर्यंत इंद्रिय आपल्याला त्रास देतील? मृत्यूपर्यंत. याच्यावरती उपाय काय आहे? सहन करणे. तर फक्त आपल्या हातात एकच आहे, मनामध्ये इंद्रियतृप्तीची इच्छा येणे न येणे हे आपल्या हातात नाहीये. कारण आपण आनंद जन्मापासून जी इंद्रियतृप्ती केली आहे त्याचा डाटा ऑलरेडी खूप मनामध्ये साठवला आणि या जन्मामध्ये पण आपण भरपूर टीव्ही बघितले, काय काय केलंय. तर मनामध्ये अशा इच्छा न येऊ नये असा अपेक्षा करणं चुकीचं आहे. फक्त आपल्या हातात काय आहे की इच्छा आल्यावरती त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नये. समजा एखादा भक्त आहे की तो आधी जर खूप नॉनव्हेज खात असेल
आणि इस्कॉनमध्ये आल्यावर त्याला कळाले की हे चुकीचं आहे आणि त्याने नॉनव्हेज सोडून दिलं. परंतु तो कधी जर बाहेर फिरायला गेला आणि त्याने समजा नॉनव्हेजची इच्छा झाली, त्याला नॉनव्हेज दिसलं तिथे, तर त्याने असा विचार करू नये की अरे माझ्या मनामध्ये तर परत ही इच्छा का येते, कारण तुम्ही सोडून किती वेळ झालाय. आणि जी आधीची आठवण आहे, जी चवीची आठवण आहे, ती मनामध्ये आणखीन आहे. फक्त काय केलं पण त्याच्या हातामध्ये काय अशा भक्ताच्या, की अशा व्यक्तीने ती इंद्रिय तृप्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नये. हे आपल्या हातामध्ये आहे. आकर्षित होणं, चवीकडे ओढलं जाणं, किंवा बऱ्याच त्यानंतर लोक म्हणतात की आणखीन आम्हाला ते आधीचे पिक्चरचे गाणेच आठवतात किंवा आधीचे पिक्चर परत बघावेसे वाटतात. तर हे सगळं होणार आहे. परंतु आपल्या हातामध्ये काय आहे, की अशा अशा गोष्टीसाठी अशा गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न न करणे. इंद्रिय तृप्तीची इच्छा न येणे हे आपल्या हातात नाहीये. दीपक राठोड प्रभूजी, तुम्हाला थोडंसं म्यूट करावं लागेल. हरे कृष्ण दीपक राठोड प्रभू, म्यूट करा. हे काही समजत नाही. प्रभूजी म्यूट करा दीपक राठोड प्रभू. ठीक आहे, चालेल. तर याच्या संदर्भामध्ये एक छान श्लोक येतो पहिल्या स्कंदामध्ये, की नानुद्वेष्टी कलिम सम्राट सारंग इव सारभूक कुशलान्यासु सिद्धंती न इतरांनी कृतानी यत. की परीक्षित महाराजांनी कलियुगाला बघून सुद्धा त्याचा द्वेष नाही केला. का द्वेष नाही केला? कारण परीक्षित महाराज हे सारंगासारखे होते, सारंग किंवा हंस होते. तर हंस हा जो पक्षी आहे, तो काय करतो, की जो सार आहे त्या साराला ग्रहण करतो. तसं परीक्षित महाराजांनी बघितले की कलियुग जरी वाईट आहे, त्याच्यामध्ये एक फायदा काय आहे, की कलियुगामध्ये जर व्यक्तीने चांगलं कार्य करण्याची केवळ इच्छा जरी केली, बघा हे खूप महत्वाचं आहे, चांगलं कार्य करण्याची केवळ इच्छा जरी केली तरी ते कार्य करण्याचा त्याला लाभ मिळतो. आणि याच्या विरुद्ध वाईट इच्छा किंवा वाईट कार्य त्याच्या मनामध्ये किती जरी आले, जोपर्यंत तो वाईट कार्याला कृतीमध्ये उतरवत नाही तोपर्यंत त्याला त्याचा कर्म किंवा पाप हे मिळत नाही. तर हा एक कलियुगाचा खूप मोठा लाभ आहे. न अनुद्वेष्टी कलिम सम्राट सारंग इव सारभूक कुशलान्यासु सिद्धंती. कुशल जे आहे, चांगल्या गोष्टी आहेत, आशु सिद्धंती खूप लवकर सिद्ध होतात. कशा? केवळ विचार करून. केवळ विचार जरी केला की अरे सत्संगाला जायला पाहिजे किंवा भक्ती करायला पाहिजे किंवा दुसऱ्यांची मदत करायला, केवळ इच्छा जरी केली तरी त्याला त्याचा लाभ मिळतो. तर कार्य केल्यावर तर लाभ मिळणारच, परंतु याच्या विरुद्ध जे वाईट कार्य आहेत, की हिंसा करणे किंवा नशापान करणे, हे जरी त्याच्या मनात विचार आले, परंतु जोपर्यंत त्यांना कृतीमध्ये उतरवत नाही तोपर्यंत तो त्याने बाध्य होत नाही. तर सांगण्याचा उद्देश काय आहे, की लगेच आपण या सर्वांपासून काय म्हणता येईल, की बचू शकणार नाही. या इच्छा आपल्याला मृत्यूपर्यंत येणारच आहे. फक्त आपल्या हातामध्ये काय आहे, की या इच्छांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न नाही केला पाहिजे, त्यांना सहन केलं पाहिजे. आणि सहन करण्या वाचून दुसरा मार्गच नाहीये. म्हणजे अर्जुनाला पण भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये पण सांगितलं होतं, की तू अर्जुन सहन कर, शीतोष्ण सुख दुःखेशु, की सहन करणे हाच एक मार्ग आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथून एक शिकवणूक ही घ्यावी लागेल, की लगेच अपेक्षा करायची नाही, की मी भक्ती करतोय आणखी माझ्या मनामध्ये हे विचार काय येतात किंवा आणखी मी सर्व विसरलो का नाही. कारण आपण अनंत जन्मापासून ह्या गोष्टी केल्या आणि एकाच दिवशी अपेक्षा जर केली, की माझ्या मनात काय असे विचार येतात किंवा एकाच वर्षाच्या भक्तीने, तर हे थोडीशी अपेक्षा चुकीची आहे. समजा एखाद्या व्यक्तीला टीबी झाली असेल आणि खूप वर्ष त्याचा टीबी तसाच आहे आणि आता तो टीबीतून ठीक झाला, आणि तो जर विचार करत असेल अरे मी आज सकाळी जेवण केलं, संध्याकाळपर्यंत माझं वजन का नाही वाढलंय, असं नाही होणार. त्याला वेळ लागतो. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला सबुरी ठेवावी लागेल. जसं आपण म्हणतो ना, श्रद्धा आणि सबुरी. तर भक्तीवरती श्रद्धा ठेवायची आणि या अनर्थांना आपल्या हृदयापासून दूर जाण्यासाठी पेशन्स ठेवावा लागेल. तर अवास्तवी अपेक्षा करणं. चंद्रकांत मोरे प्रभूंना खूप कमी आवाज येतोय. सर्वांना आवाज कमी येतोय का? मोरे प्रभूजी, तुमचा थोडासा मोबाईलचा आवाज वाढवून बघा. तर अवास्तवी इच्छा केली नाही पाहिजे.
मी आजच एका प्रभूजींचा एक शेर ऐकला होता, तुम्हाला सांगतो. आपला क्लास खूप जास्त बोरिंग होऊ नये म्हणून. गम की अंधेरी रात में दिल को ना बेकरार कर, गम की अंधेरी रात में दिल को ना बेकरार कर, सुबह आएगी जरूर सुबह का इंतजार कर. म्हणजे काय, याच्यावरती आपण नियंत्रण मिळवणार आहोत, आपली पण प्रगती होणार आहे, परंतु काय, इंतजार करावा लागेल. जसं आपण म्हणतात ना, की भगवान के घर में क्या देर है पर अंधेर नाही आहे. आणि तसं सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अवास्तवी अपेक्षा करणं खूप चुकीचं आहे. किंवा तुम्हाला दुसरे लोक पण म्हणतील, अरे काय हरे कृष्णा करायला, आणखीन तर तू असा बोलला. तर त्याच्यामध्ये आपल्याला डिप्रेस होण्याची गरज नाहीये. आपण प्रयत्न करतोय, परंतु यांना वेळ लागेल. तर हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही सर्व नवीन आहात म्हणून ठीक आहे, परंतु जसे हे लोक भक्तीमध्ये वेळ जातो, मग प्रश्न विचारतात लोक, अरे मी एवढे दिवस भक्ती केली, काहीच प्रगती झाली नाही. तर असं नाही होत. आणि त्यातल्या त्यात हे पण बघावं लागेल की आपली भक्ती कशी आहे. आपण मोबाईल बघत बघत जप करतोय, आणखीन बाहेरच्या गोष्टी खातोय, आणखी नको असलेल्या गोष्टींना बघतोय, तर मग कसं काय आपली प्रगती होईल. हे तर एका साईडने अग्नी पेटवणे आणि एका साईडने त्यात पाणी टाकण्यासारखं आहे. दोन्ही गोष्टी सोबत नाही होऊ शकत. एक जर अग्नी पेटवायचा असेल तर पाणी टाकून थांबावं लागेल. तसं जर आपल्याला वाटतंय की आपली प्रगती व्हावी आध्यात्मिक, नको असलेल्या विचारांपासून दूर व्हावं, तर आपल्याला त्या प्रकारचं मनाला फिडिंग करणं थांबवावं लागेल. तर काय करायचंय, स्वीकार करायचं की असे विचार येऊ शकतात मृत्यूपर्यंत, अशा इच्छा येऊ शकतात. उपाय काय आहे, सहन करा. आणि दुसरी गोष्टी काय, की भक्तीमध्ये श्रद्धा ठेवायची आणि पेशन्स ठेवायचा, सबुरीने काम घ्यायचं. आणि तिसरी गोष्ट की माझी साधना योग्य आहे का, याच्यावरती 15 दिवसाला, एका महिन्याला आपण चिंतन करायचं की मी जप करतो तर मन लावून करतो का, आणखी मी नको असलेल्या सवयी सोडल्या का, किंवा मी किती वेळ मोबाईलवरती नको असलेले व्हिडिओ बघतो, आणखी म्हणजे माझं प्रमाण कमी तरी झालंय का, हे तरी बघितलं पाहिजे. कशा लोकांसोबत काय गप्पा मी ऐकतो, मग आपल्यालाच कळेल की अरे माझी ही इच्छा अवास्तवी आहे. तर ह्या काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर एकदा भक्तिरक्षक श्रीधर महाराजांना त्यांची एक शिष्य माताजी येऊन बोलली की माताजी, महाराज मी इतक्या वर्षांपासून हरे कृष्ण जप करते, आणखीन माझी काही प्रगती झाली नाही, भगवंतांच्या नामाबद्दल काही रुची आली नाही, असं का. तर महाराज काय बोलले की तुझ्यामध्ये आणि शबरीमध्ये एकच फरक आहे. काय फरक आहे, की शबरी केवळ भगवंत राम येतील म्हणून त्या येण्याच्या अपेक्षेमध्येच दररोज तिला आनंदाची अनुभूती व्हायची. तुम्ही शबरीची गोष्ट ऐकली असेल की जेव्हा शबरी मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये होती, तर मातंग ऋषींना मोक्ष प्राप्ती झाली आणि सर्व त्यांचे शिष्य भगवत धामाला परत गेले. परंतु मातंग ऋषींनी सांगितले की शबरी तू इथेच थांब, की प्रभू रामचंद्र येतील आणि ते आल्यावरती मग तुला मोक्ष मिळेल. विचार करा, सर्व समजा सत्संगामधले सगळ्या भक्तांना मोक्ष मिळाला, सगळे भगवंतांच्या धामात गेले, आणि तुम्हाला सांगितले की तुम्ही एकटेच थांबा जव्हारला, आणि बऱ्याच शेकडो हजारो वर्षानंतर भगवंतांचा अवतार होईल आणि ते तुमच्याकडे सेवा घ्यायला येतील. तर तुम्हाला किती पेशन्स, किती सबुरी पाहिजे, कारण भगवंत येतील याच्यावर श्रद्धा असली पाहिजे आणि जितके वेळ थांबण्याची तयारी असली पाहिजे. तर शबरी काय करायची, दररोज आश्रमाला झाडायची, दररोज तिथे स्वच्छता करायची आणि दररोज भगवंतांसाठी फळे वेचून ठेवायची. तर किती वर्ष केले, अनंत वर्ष किंवा हजारो वर्ष शबरीला अशा वाट बघावी लागली, तेव्हा भगवंत राम आले. तर याच्यामध्ये आपण काय बघू शकतो की शबरीची कमिटमेंट काय होती. जर आपण एक वर्ष 2 वर्ष जप करून लगेच म्हणायला लागलो की हे नाही झालं, भक्ती नाही हे होत, ते नाही होत, तर आपण शबरीचं उदाहरण बघितलं पाहिजे की शबरी इतके वर्ष तर मी जप नाही केलाय, शबरी सारखे. तर ती आतुरता जी आहे भगवंतांना भेटण्याची, ती आतुरताच भक्ताला आनंदाची अनुभूती करून देते. किंवा तुम्ही जर वृंदावनामधल्या गोपींचं उदाहरण घेतलं, जेव्हा कृष्ण वृंदावनाला सोडून गेले, तेव्हा भगवंतांनी काय सांगितले की मी येईल, मी पुन्हा येईल. आपण जसं म्हणतो, भगवंत म्हटले मी पुन्हा येईल, परंतु भगवंत पुन्हा आले का वृंदावनाला, आले की नाही आले. तर याच्या वेगळ्या कथा आहेत. पद्मपुराणामध्ये सांगले की आले होते, परंतु भागवतामध्ये सांगले की नाही आले. ती नंतर आपण ती चर्चा करूया. परंतु विषय काय आहे की भगवंतांनी प्रॉमिस केले की मी येणार आहे, आणि किती वर्ष आले नाही भगवंत, जवळपास
125 वर्ष त्यांचं वय होतं कुरुक्षेत्राच्या युद्धावरती, आणि वृंदावनातून गेले तेव्हा 12-13 वर्षाचे होते. तरी पण गोपींनी कधी असे विचार नाही केला की अरे आता कृष्ण नाहीये, कशाला आपण आता त्याची वाट बघायची. तर गोपी त्यांना जेवण करण्याची इच्छा व्हायची नाही, तरी सुद्धा दररोज घराला स्वच्छ करणे, सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवायची की कृष्ण येईल तर तो कसा बघेल, काय म्हणेल की अरे यांचे घर स्वच्छ नाहीयेत, हे असे दिसतायत. तर केवळ कृष्ण या अपेक्षेने गोपींनी एवढी 100 वर्षे दररोज तोच नीती नियम ठेवला. स्वच्छता करणे, तयार राहणे, भगवंतांच्या सेवेसाठी जे काही लागेल ते तयार करून ठेवणे. तर गोपी इतके तर आपण महान भक्त नाही आहोत का? नाही. तर गोपी इतके महान भक्त नाही, आणि आपली अपेक्षा गोपींपेक्षा जास्त आहे. गोपींनी असं म्हटलं नाही, अरे काय हरे कृष्ण करायचं, कुठे कृष्ण आला. परंतु आपण म्हणतो की का आमच्या जीवनात असं झालं नाही, का तसं झालं नाही. तर आपण यांच्या उदाहरणावरून लक्षात ठेवलं पाहिजे की अरे इतक्या महान भक्तांना पण जर श्रद्धेने सबुरीने काम घ्यावं लागतं, तर आपल्याला पण श्रद्धेने सबुरीनेच काम घ्यावं लागेल. खूप जास्त घाई करून काही नाही. आणि असंही आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. समजा आपण असं म्हटलं की अरे माझं काही प्रगती होत नाही, दुसरं काय करणार आपण? भक्ती सोडून जर आपण समजा ज्ञानयोग करण्याचा प्रयत्न केला किंवा निष्काम कर्मयोग करण्याचा प्रयत्न केला, ते तर आपल्याला अशक्य आहे. ना आपल्याला वर्ण माहिती आहे, ना आपल्याला तसे संस्कार आहेत, ना तशी शिकवणूक आहे, ना ज्ञानयोग करण्यासाठी हृदय शुद्ध आहे, ना अष्टांग योग करण्यासाठी तशा प्रकारचं वातावरण आहे. तर एवढं सर्व असून म्हणजे दुसरं ऑप्शन पण काय नाही आपल्याला. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन भक्तीच आहे. परंतु त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडासा सबुरी घ्यावी लागेल. आणि कधीपर्यंत सबुरी घ्यायची? कृष्ण म्हटले की पराग शरीर विमोक्षणात. परंतु भगवंत खूप दयाळू आहेत, नक्कीच भक्ताला लवकरात लवकर अध्यात्म प्रगतीसाठी ते मदत करतात. परंतु आपली अपेक्षा ही वास्तविक असली पाहिजे, हा एक महत्वाचा आहे. आणि भक्तीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? कमिटमेंट. कमिटमेंटला आपण मराठीत काय म्हणतो? कमिटमेंटला काय म्हणतो मराठीत? हा, दृढ निश्चय म्हणा, किंवा त्या गोष्टीसाठी काय म्हणता येईल, थांबा मी गुगल मध्ये. हा, कटिबद्ध. तर कटिबद्धता ही भक्तीमध्ये खूप महत्वाचा गुण आहे. तर एका दिवसामध्ये एका रात्रीत काही होत नाही. तर एकदा प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासामध्ये होते, त्यांनी बघितलं की एका ते मातंग ऋषीच्या आश्रमामध्येच की काही फुलं आहेत, आणि ती फुलं खूप सुंदर आहेत आणि सुकत पण नाहीयेत. तर मग त्यांना विचारले की अरे प्रभू ही फुलं अशी कशी काय आहेत, इतकी सुंदर आणि सुकत का नाहीयेत? तर प्रभू रामचंद्र म्हटले की ही फुलं कटिबद्धतेची आहेत. कटिबद्धतेची फुलं कधी सुकत नाहीत. तर मातंग ऋषींचे जे शिष्य होते, ते आश्रमामध्ये परिश्रम करायचे. समजा पाणी घेऊन येणं किंवा जंगलातून लाकडं घेऊन येणे. तर हे परिश्रम करत असताना त्यांना घाम यायचा, आणि ती घामाची थेंब जेव्हा जमिनीवर पडायची त्याची फुलं व्हायची. तर प्रभू रामचंद्रांनी सांगितले की कटिबद्धतेची फुलं आहेत. कटिबद्धतेची फुलं कधी सुकत नाहीत. तर महत्वाची गोष्ट काय आहे की कटिबद्ध असणं भक्तीमध्ये, की दररोज जप करणे, श्रवण करणे, भक्तांची सेवा करणे, सत्संगाला जाणे, प्रसाद घेणे, म्हणजे हे पॉझिटिव्ह गोष्टी. आणि निगेटिव्ह गोष्टी अवॉइड करणे, की नको असलेल्या गोष्टी न बघणे मोबाईलमध्ये, नको असलेल्या लोकांचा संग न करणे, नको असलेले बाहेरचे पदार्थ, दूषित पदार्थ, पापमय कर्माने प्रभावित असलेले पदार्थ न खाणे, नको असलेल्या गोष्टी न ऐकणे. या दोन्ही गोष्टी जर केल्या व्यक्तीने, तर त्याची प्रगती होईल. आणि त्या प्रगतीसाठी पण त्याला थोडस पेशन्स ठेवावं लागेल. आणि असाही आपल्याकडे दुसरा काही मार्ग नाहीये. भक्ती खूप सिंपल आहे, आणि भक्तीसारखं फास्ट काहीच होत नाही. परंतु मी तुम्हाला आधी पण म्हटलं की भक्ती देवी आपल्या हृदयाला शुद्ध करते, परंतु आपलं काम काय आहे, तर पुन्हा कचरा न टाकणे. जसं की समजा तुम्हाला मी म्हटलं, एखाद्या वेळेस आई जर घर साफ करत असेल तर लहान मुलं खेळताना परत ते साफ केलेल्या जागेवरती कचरा टाकतात. तर याच्यामुळे काय होते की आईचं काम वाढतं. तसं भक्ती काय करते की आपल्या अंतःकरणाला शुद्ध करते. परंतु आपण नको असलेल्या गोष्टी बघून, नको असलेल्या गोष्टी खाऊन, नको असलेल्या गोष्टी ऐकून मनामध्ये आणखीन कचरा टाकतो. तर म्हणजे भक्ती देवीचं काम वाढतं याच्यामध्ये. तर आपण दोन गोष्टी केल्या पाहिजे. पॉझिटिव्हली नामस्मरण करणे, हरिकथा ऐकणे, ग्रंथ वाचन, प्रसाद घेणे, सत्संगाला नियमितपणे जाणे, भक्तांची सेवा करणे.
ह्या पॉझिटिव्ह गोष्टी. आणि निगेटिव्ह गोष्टी बघायच्या की बाबा काय काय बघ काय म्हणजे नको असलेल्या गोष्टी न बघणे, नको असलेल्या गोष्टी न खाणे. तर हे दोन्ही जर केलं तर आपल्याला यश मिळेल. आणि ते पण असं घाई नाही करायची की अरे मी 10 माळा केल्या, 10 वर्ष भक्ती केली, आणखीन काय नाही झालं, मग मी आता जप सोडून देतो. जप सोडून आपण दुसरं काय करणार आहे? समजा एखाद्या व्यक्तीने भक्ती सोडली तर त्याच्याकडे दुसरा काय ऑप्शन आहे? कोण सांगेल? समजा एखाद्या व्यक्तीने भक्ती सोडली तर दुसरं काय करू शकतो तो? दुसरा ऑप्शन काय? हा? प्रभूजीने एकदम बरोबर उत्तर दिलं. तर भक्ती सोडून दुसरा ऑप्शनच नाहीये. तुम्ही म्हटले अरे माझं भक्तीने काही होत नाही, मग करणार काय? त्याच आधीच्या सवयी परत करणार, तेच बघणार, तेच खाणार, तेच संग करणार आणि त्याच्यात अधिकाधिक फसत जाणार. तर आपल्याला कळायला पाहिजे की बाबा मी खूप योग्य ठिकाणी आलोय, परंतु अपेक्षा पण वास्तविक ठेवा ना. आता समजा एखादा व्यक्ती आहे की काय म्हणता येईल की समजा तो त्याचं स्वतःच वजन आहे 15 किलो आणि त्याची अपेक्षा असेल की मला आजच्या आजच 50 किलो वजन उचलता यावं. तर ही अवास्तविक अपेक्षा आहे. तसं आपल्या शरीराला सदृढ करावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. एका रात्री तर काही होत नाही. आपल्या मराठीत म्हणतात ना की तूप खाल्ले की लगेच रूप येत नाही किंवा पी हळद आणि हो गोरी, असं तर होत नाही. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कदाचित आता आपल्याला याचं एवढं गंभीरता समजणार नाही, परंतु काही वर्ष झाल्यानंतर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्याचदा लोक अशी म्हणतात की आता आम्ही नाही जप करणार, काहीच प्रगती वाटत नाही. तर दोन गोष्टी आहे, आत्मचिंतन करायचंय, भक्ती बरोबर करतोय का, आणि दुसरी गोष्ट सबुरी ठेवावं लागेल. आणि असंही भक्तीचा मार्ग किती आनंदाचा आहे. याचं इतकी चिंता करण्याची काय गरज आहे की माझं हे नाही झालं. किती आपण आनंदाच्या म्हणजे चांगले पदार्थ घेतो, चांगल्या लोकांचा संग करतो, याच्यापेक्षा आणखीन आयुष्यामध्ये काय पाहिजे? इतकं समाधानाचं जीवन आहे. तर थोडासा एक पेशन्स ठेवावा लागेल. कधीपर्यंत? भगवंत म्हणतात की ह्या ज्या गोष्टी आहेत, इंद्रिय तृप्तीच्या ज्या आठवणी आहेत, त्या आपल्याला मृत्यूपर्यंत परेशान करणारच आहे. बऱ्याचदा भक्त म्हणतात प्रभूजी माझ्या मनात असा विचार आला, मला क्रोध आला. आता क्रोध आला मग काय माझा उपयोग? कमीत कमी तुम्हाला क्रोध आला हे वाईट आहे एवढं तरी कळालं. बऱ्याचशा लोकांना वाटतं की हे मॅचो मॅन आहे, क्रोध येणं म्हणजे चांगले. आपण कमीत कमी तिथपर्यंत तरी आलोय. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडीशी तरी प्रगती होतीच आहे. प्रगती होत नाही असं नाहीये, परंतु आपल्या अपेक्षा खूप जास्त आहेत. जसं की एक प्रभूजी उदाहरण देतात. तुम्ही जर कधी विमानात बसले असाल तर विमानात मध्ये जर बसल्यावरती विमानात आपण बसलो याची जाणीव कधी होते? तुमच्यापैकी कोणाचा अनुभव असेल किंवा ऐकला असेल? उदाहरण आणखीन? आणखीन? हा हा तर विमानात बसल्याचा अनुभव कधी होतो? जेव्हा ते विमान टेक ऑफ करतं तेव्हा आणि जेव्हा ते लँडिंग करतं तेव्हाच. माझा जॉब होता तेव्हा मला नेहमी हेलिकॉप्टरने आणि विमानाने जावं लागायचं समुद्रामध्ये. परंतु जेव्हा विमान किंवा हेलिकॉप्टर हवेत जातं ना, तेव्हा तुम्हाला फक्त घरामध्ये खुर्चीत बसल्यासारखं वाटतं. तुमच्यापैकी कोणी विमानाने प्रवास केलाय? तर तुमचा काय तर तुमचा काय अनुभव आहे माताजी? समजा तुम्ही एकदम टेक ऑफ केल्यानंतर जेव्हा विमान एका हाईटला जातं त्याच्यानंतर असं वाटतं की नाही मी घरात चेअर मध्ये बसलोय. हा त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा चांगला अनुभव तर रेल्वेमध्ये येईल किंवा बसमध्ये येईल. कमीत कमी खड्डे तरी येतात. तर विमान त्या ठराविक हाईटला गेल्यावरती असं वाटतं की अरे मी याच्यापेक्षा घरीच बरा होतो. की छोटीशी सीट आहे, पाय दूर करायला पण जागा नाही. तर भक्तीमध्ये पण तसंच आहे. परंतु याचा अर्थ असा आहे का की तो व्यक्तीचा प्रवास समोर होत नाही, तो त्याच ठिकाणी आहे? नाही, मी प्रश्न काय विचारतो, समजा व्यक्ती विमानामध्ये बसला आणि एका ठराविक हाईटला गेल्यावर त्याला वाटतं की अरे मी तर एकाच ठिकाणी आहे, परंतु याचा अर्थ असा होतो की तो समोर जात नाही, त्याच ठिकाणी आहे. नाही, पण त्यावेळेस त्याला जेव्हा वाटतंय तेव्हा तो प्रवासामध्ये समोर जातोय की नाही जातो? बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? तर तेच आहे. भक्तीमध्ये पण कसं आहे, जेव्हा आपण सुरुवातीला भक्तीमध्ये येतो ना, तेव्हा खूप आनंद वाटायला लागतो. अरे
काही नवीन ऐकायला मिळालं, आत्मा आहे हे कळालं, भगवंत आहेत कळालं, प्रसादाची चव किती छान आहे, भक्त किती चांगले वागतात, किंवा तीर्थक्षेत्री जयपूरला गेल्यावरती किंवा मायापूरला गेल्यावर किती छान वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत, त्याच्यामध्ये असं वाईट काही नाहीये. तर हा अनुभव ह्या टेक ऑफ केल्याचा अनुभव आहे. जेव्हा विमान उडतं तसं पोटामध्ये थोडंसं गोल झाल्यासारखं वाटतं आणि असं जसं झोका खेळताना पण होतं की असं आपल्याला एक वाटतं की मी वर जातो. तर तो एक आल्हाददायक जो अनुभव आहे तो भक्तीमध्ये सुरुवातीला येतो. परंतु आपण नंतर काही वर्ष भक्ती केली, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, नंतर तेच वाटायला लागतं. अरे तोच हरे कृष्ण मंत्र आहे. अरे वृंदावनला मी 10 वेळेस जाऊन आलो. अरे तेच प्रभूजी नेहमी क्लास द्यायला येतात. अरे तोच प्रसाद आहे. प्रसादामध्ये तीच खिचडी आहे. अरे हेच भक्त नेहमी असं असं वाटायला लागतं व्यक्तीला. परंतु त्याने मग अशा वेळेस सत्संग तो सोडला पाहिजे का आलं पाहिजे? काय केलं पाहिजे? हा. तरी हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही सगळे नवीन आहात कदाचित त्याच्यामुळे असे म्हणत असाल, परंतु बऱ्याचदा लोक हेच प्रश्न उपस्थित करतात की प्रगती होत नाही असं वाटतं. तर त्याला आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही प्रगती खूप झपाट्याने होतीये, परंतु जसं विमानामध्ये समजत नाही की मी समोर चाललोय, तसं तुम्हाला समजत नाहीये की मी समोर चाललोय. सुरुवातीला काय नवीन कुठं पण एक्साइटमेंट असते. आता समजा एखाद्या मुला-मुलींचं प्रेम आहे. नवीन जेव्हा भेटतात तेव्हा ती एक्साइटमेंट आहे. ती एक्साइटमेंट नंतर विवाहामध्ये नसते. परंतु त्यांची खरी परीक्षा विवाहामध्ये आहे. ती एकमेकांबद्दलचा प्रेम, आदर, सेवा, तर ते त्यांना समोर घेऊन जाणार आहे. एक्साइटमेंट जास्त दिवस टिकत नाही. पण आपल्याला सवय कशी एक्साइटमेंटची झाली, थ्रिल पाहिजे. तर तसा भक्तीमध्ये थ्रिलच आहे. असं नाहीये की कधी आता काही लोक असं म्हणतात की आम्हाला तेच वाटते, परंतु मला तर कधी असं वाटलं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. परंतु आधुनिक कल्चर काय म्हणतं की जस्ट डू इट. मनामध्ये इंद्रतृप्तीची इच्छा आली ना, तुम्ही कधी टी शर्ट वरती वाचलं असेल, जस्ट डू इट म्हणून ते म्हणतात. मला वाटते नायकीची ऍड आहे की मनामध्ये तुम्हाला वाटलं हे खावंसं ना खाऊन घ्या, हे बघावंसं बघून घ्या, हे करावं असं वाटलं करून घ्या, असं नाहीये. असं तर ते प्राणी करतात जे मनात आलं ते. तर मनुष्याचं काय आहे की आपल्याला तो सहन करावा लागेल वेग, की मनामध्ये वेग येतोय पिक्चर बघण्याचा, मनामध्ये वेग येतोय की नको असलेल्या गोष्टी खाण्याचा, मनामध्ये वेग येतोय की नको असलेल्या व्यक्तीकडे बघण्याचा, परंतु तो वेग आवरावा लागेल. आणि कधी आपण त्याच्यामध्ये अपयशी पण होणार. मग ते तेव्हा खूप डिप्रेस नाही व्हायचं, अरे मी तर काहीच कामाचा भक्त नाही, मी खूप पतित आहे, मी खूप पापी आहे. किती जरी पतित आणि पापी असले तर भक्तीच मार्ग आहे. जसे की शास्त्रामध्ये एक श्लोक येतो, जेव्हा एखादा व्यक्ती जमिनीवर चालता जमिनीवर पडतो, तो कशाचा आधार घेऊन उठू शकतो? त्याला जमिनीचाच आधार घ्यावा लागतो. तसा व्यक्ती भक्ती करत असताना कधी जर अपयशी होत असेल, तर त्याला भक्तीचाच आधार घेऊन वर यावं लागेल. भक्तीशिवाय दुसरा मार्गच नाहीये. हे सगळं शास्त्र तुम्ही स्वतःही वाचून घ्या, किती निरीक्षण करा, शेवटी याच निष्कर्षापर्यंत यावं लागेल. पण इथं आल्यावर श्रद्धा आणि सबुरीने आपल्याला काम घ्यावं लागेल. तर परंतु साधनेमध्ये पण असताना कसं असलं पाहिजे, आपण कमिटेड असलं पाहिजे. जसं त्या साधूंच्या परिश्रमामुळे जशी फुलं उमलली जंगलामध्ये, आणि राम बोलले की हे परिश्रमाची कटिबद्धतेची फुलं आहेत, ही कधी सुकत नाही. तसं आपण कटिबद्ध असलं पाहिजे. असं नाही की जप केला कधी नाही केला, काही पण खाल्लं कोणाशी असं नाही. थोडं सिरियसनेस पाहिजे. आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून सत्संगाला येत आहे, तर तुम्हाला काहीतरी नियम घ्यावा लागेल. 4 माळा, 8 माळा, 16 माळा, कोणते पदार्थ नाही खायचे, काही नाही बघायचं. ही एक स्टेप तुम्हाला वाढवावी लागेल. किती दिवस आपण त्या स्तरावरती राहणार? आता जव्हारचे भक्त सत्संगामधले किंवा मुखाड्याचे सत्संग बरेचसे भक्त आता या क्लासमध्ये नाहीयेत. त्याच्यामुळे समस्या काय होती की आपला जो वीकली सत्संग आहे त्याचा दर्जा आपण वाढवू शकत नाहीये. नेहमी मग जोक सांगणे, कॉमेडी करणे या स्तरावरती यावं लागतं आपल्याला. परंतु जर सगळ्यांनीच जपा करायला सुरुवात केली, वाचन करायला सुरुवात केली, तर आपण आणखीन सखोल जाऊ शकतो. श्रीमद भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, रामायणामध्ये 20,000 श्लोक आहेत, महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. तर आणखीन आपले किती 10-15 श्लोकाचा पण अभ्यास नाही झालाय. परंतु आपण जास्त समोर जाऊ शकत नाही. कारण काय की समोर गेले की लगेच मग लोक त्या लेवलवरती येऊ शकत नाहीत. त्यासाठी सगळ्यांची कंबाईंड कमिटमेंट असावी लागते. प्रत्येकाने आपापला दर्जा वाढवण्याचा प्रयत्न केला तर सत्संगाचा दर्जा वाढेल, आणि एकाने दर्जा वाढेल त्याचा बघून दुसरा पण प्रेरित होतो की अरे हा तर माझ्यासोबतच आला होता, हा पण 8 माळा करतोय, मी पण करणार.
किंवा याने ही वाईट गोष्ट सोडली मी पण सोडणार, असं एकमेकांना प्रेरणा देणारं काहीतरी असलं पाहिजे. सगळे समजा एकसारखेच असले, सत्संगाच्या दिवशी येतात आणि नंतर त्याच गोष्टी करतात, तर सत्संगाची प्रगती कशी होणार? कुठल्याही क्षेत्रात आहे, कमिटमेंट शिवाय कधीच यश नाही मिळणार. तर समजा आता इस्कॉनमध्ये जे दीक्षा मिळवण्यासाठी 16 माळा करायला लागतात, तर आपल्याला एका दिवसात 16 माळा होणार नाहीत. तुम्हाला त्याच्यासाठी मी गृहस्थ भक्तांची उदाहरणं पण दिली, की जॉब करून मुलांना सांभाळून ते 16 माळा करतात. परंतु तुम्हाला मी लगेच एका दिवसात करा असं म्हणत नाही, परंतु कधीतरी आपल्याला. गेलं का नेटवर्क? आवाज येतोय माझा? कृष्णा, हे काय आहे? बरं असं होतंय. हरे कृष्ण. माझं ते नेटवर्क गेलं होतं. मला वाटतं जरा क्लास जास्तच कठीण होतं, त्याच्यामुळे नेटवर्क पण कंटाळलं काही. खूप जास्त कठीण तर बोलत नाही ना? असं नको व्हायला की तुम्हाला जास्त. तर मुख्य या श्लोकाचा विषय काय, कृष्णाचा उपदेश काय इथे, की इंद्रिय, मन, इच्छा, आकांक्षा, काम, क्रोध, आकर्षण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मृत्यूपर्यंत त्रास देणारच आहेत. अवास्तवी अपेक्षा नाही ठेवायची. सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग भक्तीच आहे, परंतु भक्तीमध्ये पण वेळ लागतो. जसं की आपल्याला सगळं फास्ट गोष्टीची सवय झाली, की क्लिक केलं की गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणजे क्लिकच्या गतीने जीवनामध्ये गोष्टी नाही होत. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, की लोक भक्तीमध्ये खूप निराश होतात, जे काहीच होत नाही. तर असं होणं स्वाभाविक आहे. सनातन गोस्वामी जे एवढे मोठे भक्त होते, त्यांच्या जीवनामध्ये पण निराशा आली होती आणि त्यांनी तर विचार केला होता, की मी आता आत्महत्या करणार. आवाज येतोय माझा सर्वांना? हा, तर सनातन गोस्वामींना एकदा दूषित पाणी पिल्यामुळे शरीरावरती खूप घाण घाण फोड आले होते आणि चैतन्य महाप्रभू नेहमी त्यांना आलिंगन द्यायचे. तर सनातन गोस्वामीला वाटायचे की अरे माझं शरीर इतकं घाण आहे, चैतन्य महाप्रभू मला आलिंगन देतात, त्यांचं शरीर घाण होतं, याच्यापेक्षा मी जगन्नाथपुरीमध्ये रथाच्या समोर आत्महत्या करतो. तर बघा, एवढ्या मोठ्या भक्ताच्या मनामध्ये पण असे विचार येऊ शकतात. तर त्यांचे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, आपल्यासारखे ते नैराश्य नसतात. तर आपल्या स्तरावर त्याच्यातून शिकण्यासारखं काय आहे, की लाईफमध्ये नेहमीच सुख दुःख हे येणारच आहे. असं नाही की भक्तीमध्ये आले की म्हणजे जीवनात काहीच चॅलेंज नाही. फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आपण. तर तुम्ही असा विचार करू नये आम्ही भक्तीमध्ये आलो म्हणजे सगळ्या गोष्टी मनासारख्याच होतील, असं नाही. भगवंत मग सगळ्या मनासारखे होते तर आपण आळशी होऊन जाऊ. तर जेव्हा सनातन गोस्वामीच्या मनात असा विचार आला, तेव्हा चैतन्य महाप्रभूंना त्यांचा विचार कळाला आणि महाप्रभू बोलले, अरे जर आत्महत्या करून जर भगवंत मिळाले असते तर मी लाख वेळेस आत्महत्या केली असती. परंतु भगवंत प्राप्तीचा उपाय हा आत्महत्या नाहीये, सेवा आहे. आणि तू तुझ्या शरीराला स्वतःची प्रॉपर्टी का समजतोय, की माझं शरीर आहे, मी याचा त्याग करेन. जेव्हा भक्त भक्तीमध्ये येतो किंवा दीक्षा घेतो, तेव्हा त्याचं शरीर हे भगवंतांची आणि गुरुची प्रॉपर्टी असते. ऍक्च्युली तो भाव असला पाहिजे. आपल्या शरणागती तितकी नसेल कदाचित. गुरुनं सांगितले ते सेवा करणे, भगवंतांसाठी शरीराला झिजवणे, हा शरीराचा खरा उपयोग आहे. हे समर्पण आहे, आत्मसमर्पण. तर चैतन्य महाप्रभू म्हटले, अरे सनातन, तुझं शरीर ही माझी प्रॉपर्टी, तू असा कसा काय विचार केला की माझं शरीर म्हणून? आणि तेव्हा चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामीला आलिंगन देतात आणि त्यांच्या शरीरावरचे सगळे फोड ठीक होतात आणि सनातन गोस्वामींचा आजार बरा होतो. तेव्हा चैतन्य महाप्रभू सांगतात की मला तुझ्याकडून भरपूर काही करून घ्यायचंय. जसे की 6 गोस्वामी वृंदावनाची पुन्हा स्थापना केली. भगवंत गेल्यानंतर वृंदावन लुप्त झालं होतं. आता तुम्ही जर वृंदावनाला गेले तर आता वृंदावन खूप गजबजलेलं आहे. परंतु एक असाही काळ आला होता की कृष्ण गेल्यानंतर अनेक वर्षांनी तिथे भरपूर जंगल वाढलं आणि वृंदावन एवढं प्रसिद्ध नव्हतं. राधाकुंड, श्यामकुंड लुप्त झाले होते. एवढे मंदिरं पण सगळे लुप्त झाले होते. तर या 6 गोस्वामींनी पुन्हा कुंडांचा शोध घेऊन कुंड बांधली, पुन्हा मंदिरं बांधली, तीर्थस्थळांची स्थापना केली. तर चैतन्य महाप्रभू म्हटले, अरे तुझ्याकडून आम्हाला ही कार्य करून घ्यायची आहेत. तर तसंच आपण समजा निराश होऊन भक्ती सोडून दिली तर मग आपण समाजासाठी किंवा भगवंतांसाठी, गुरुसाठी काय योगदान देणार?
कदाचित आता इस्कॉनमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीने खूप काही मोठी मोठी कार्य केलीत. तर फक्त गरज काय की तो व्यक्ती भक्तीमध्ये टिकला पाहिजे. आपण भक्तीमध्ये राहू, भक्ती करू तरच आपल्याकडून काही मोठं कार्य घडेल ना. जर आपण त्या क्षेत्रात नाही तर कार्य घडणार कसं? तर याच्यासाठी हे महत्वाचं आहे की प्रत्येकासाठी काही ना काही सेवा भगवंतांकडे आहेच आणि प्रत्येक जण आपापल्या स्तरावरती काही ना काही समाजासाठी देतच आहे भक्तीमध्ये. परंतु फक्त निराश होऊन की माझी प्रगतीच होत नाही, मनामध्ये क्रोधच येतोय, काम विकारच येत आहे, मी भक्ती सोडून देतो, तर एक तर स्वतःचे नुकसान करेल आणि भगवंतांची पण सेवा नाही करू शकणार. त्याच्यामुळे भक्ती हा नैराश्याचा मार्गच नाहीये. हॅपी राहिलं पाहिजे भक्तांनी. तुम्ही जर इस्कॉनचं एक वाक्य ऐकलं असेल, चॅन्ट हरे कृष्णा अँड बी, कुणी ऐकलं? हा, चॅन्ट हरे कृष्णा अँड बी हॅपी. तर हॅपी राहायचं भक्तांनी. काय आपलं, आपण तर इतक्या चांगल्या ठिकाणी आलोय, इतकी चांगली प्रगती करतोय, तर हा श्लोक खूप महत्वाचा आहे. तर मी तुम्हाला फक्त सारांशामध्ये सांगतो. या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले की अशा साधकाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत इंद्रिय आणि मनाच्या आवेगाला सहन करावं लागेल. तर भक्तीमध्ये आपण याला असं समजून घेतलं की एका दिवसामध्येच किंवा लगेच आपल्याला शुद्धता वगैरे होणार नाही, याला वेळ लागेल आणि श्रद्धेने आणि सबुरीने काम घ्यावं लागेल, पेशन्स ठेवावं लागेल, कमिटमेंट राहावी लागेल, मध्ये मध्ये आत्मचिंतन करावं लागेल की मी सगळ्या गोष्टी ठीक करतोय का. जसे आता जी आज काल हे होता ख्रिसमस, जीसस क्राइस्ट काय बोलले होते, यू शुड बी हॉट और कोल्ड, इफ यू आर लुकवॉर्म आय स्पिट एट यू और आय स्पिट यू आउट. की एकतर व्यक्तीने पूर्णपणे कमिटेड झालं पाहिजे, म्हणजे पूर्णपणे त्याच्यात उडी मारली पाहिजे किंवा मग केलंच नाही पाहिजे. म्हणजे असं जर तळ्यात मळ्यात राहील तर कसं काय त्याला फळ मिळणार. की समजा आज जप केला, उद्या नाही केला, आज भक्तांच्या सोबत पण जातोय, कधी बाहेर जुगाराकडे पण जातोय, सुरुवातीला त्रास होईल, परंतु एक कमिटमेंट असली पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि केवळ चांगली इच्छा जरी केली तरी कलियुगामध्ये फळ मिळतं. फक्त ज्या इच्छा येतात ना त्याच्यावरती कार्य नाही करायचं. की समजा आपल्याला काही बघावंसं वाटलं, काही नको असलेल्या गोष्टी खावं, तर इच्छा आल्या ठीक आहे, परंतु त्याच्यावर ऍक्ट नाही करायचं. की लगेच गेले बाजूला आणि लगेच ते पदार्थ खाल्ले किंवा लगेच एखाद्या व्यक्तीकडे वाईट दृष्टीने बघितलं, हे नाही करायला पाहिजे आपण. आणि एखाद्या वेळेस खूप प्रयत्न करून चूक होऊ शकते. बघा, आपण सगळे वर्क इन प्रोग्रेस आहोत. जसं रस्त्याचं बांधकाम चालू असताना तिथे ते लिहितात, वर्क इन प्रोग्रेस, टेम्पररी इनकन्व्हिनियन्स, परमनंट हॅपीनेस. तसं आपण वर्क इन प्रोग्रेस आहोत, तर आपल्याकडून चुका होणारच आहेत. नको अशा गोष्टी बघणे, कधी बोलणे, क्रोध करणे, काम विकाराने त्रस्त होणे, कधी कधी आपण याला बळी पण जाणार आहोत, परंतु याच्यामध्ये डिप्रेस नाही व्हायचं. जसे की चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामीला म्हटले की तू माझी प्रॉपर्टी आहेस. तर हे आपल्याला खूप महत्वाचं हे लक्षात ठेवावं लागेल. आणि भक्ती हाच मार्ग आहे. फक्त लगे राहो, हे खूप महत्वाचं आहे. तर मग कधीपर्यंत या व्यक्तीला अशा गोष्टी त्रास देणार आहेत, तर भगवंत सांगतात जोपर्यंत हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत हे आवेग आपल्याला त्रास देणारच आहे. तर तोपर्यंत आपल्याला काय करावं लागेल, सहन करावे लागेल. जस्ट डू इट नाही करायचं, डोंट डू इट हे आपलं मन म्हणाय आहे. तर असा व्यक्ती खरा योगी आहे. तर ही साधकांसाठी खूप चांगली शिकवणूक इथे भगवंतांनी या श्लोकामध्ये दिली आहे. इथे कुणाचा काही प्रश्न आहे? नाहीये ना? तर ठीक आहे. प्रभुपादांनी तात्पर्यात काही मुद्दे सांगितले का? प्रभुपाद म्हणतात पान नंबर 216 जर मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करावयाची असेल तर त्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. परत रिव्हिजनसाठी मी काय सांगतो तुम्हाला, इंद्रिय ही आपल्याला त्रास देणारच आहे, त्याच्यावर उपाय आहे सहन करणे. फक्त एक गोष्ट काय नाही करायची की इंद्रियांनी सांगितलेल्या गोष्टीच्या पूर्णता करायची नाही. समजा आता खूप इच्छा झाली की नको असलेले काहीतरी बघायचंय मोबाईलवर, तर बघायचं नाही, बस इच्छा येऊ शकते, करायचं नाही. आणि एवढं सर्व करून कधी कधी आपण ह्या गोष्टी करणारच आहोत,
म्हणजे मी माझ्या स्तरावरती सांगतो, तुम्ही कदाचित करत नसाल, माझ्या खूप चुका होत राहतात. परंतु याच्यामध्ये हे उत्तर नाही की डिप्रेस व्हायचं आणि भक्ती सोडून द्यायची. पुन्हा उभं राहायचं, पुन्हा लढा द्यायचा. की काम की लढणे वाले की हार नाही होती, की आज पतित हो, पुन्हा लढा द्यायचा, पुन्हा उभं राहायचं. जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो, त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते. बघा, गो म्हणजे गो या शब्दाचा अर्थ कुणाला माहिती? गो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये नाही. गाय, अगदी बरोबर. आणखीन माता, आणखीन काय? हा, इंद्रिय. तर इथे आपल्याला अभिप्रेत अर्थ इंद्रिय आहे. तर गो म्हणजे इंद्रिय पण होतो. आणि स्वामी म्हणजे कोण? मग गोस्वामी म्हणजे कोण असेल? हा, तर याचा अर्थ असा आहे, जो व्यक्ती इंद्रियांवरती नियंत्रण ठेवतो, त्यांना नियंत्रणात ठेवतो, त्या व्यक्तीला गोस्वामी किंवा स्वामी म्हटलं जातं. गोस्वामी या शब्दाचा अर्थ, म्हणून बऱ्याचदा मोठ्या मोठ्या संतांना सनातन गोस्वामी असं म्हटलं जातं, जीव गोस्वामी म्हटलं जातं, कारण त्यांनी इंद्रियांवरती नियंत्रण केलंय. तर प्रभुपादांनी तात्पर्य 217 मध्ये पहिल्या ओळीमध्ये कुठल्या आवेगांना आपल्याला सहन करायचे त्याचं सांगितले. वाणी वेग, क्रोध वेग, मनोवेग, उदरवेग, जननेंद्रिय आवेग आणि जिव्हावेग. तर उपदेशामृत मध्ये पहिला श्लोक आहे, वाचो वेगम मनसा क्रोध वेगम, जिव्हा वेगम उदरोपस्थ वेगम, एतान वेगान यो विषहित धीरा, सर्वांस अपि मां पृथ्वींच शिष्यात. की जिथे हे जे 6 वेग सांगितले, जिव्हेचा वेग, मनाचा वेग, क्रोधाचा वेग, उदराचा वेग, जननेंद्रियांचा वेग आणि वाणीचा म्हणजे जिव्हा आपण म्हटलंच आहे. हे जे 6 वेग आहेत, हे उपदेशामृत मध्ये पहिल्या श्लोकामध्ये रूप गोस्वामींनी सांगितले, की 6 वेग जो सहन करेल किंवा जो याच्यावरती नियंत्रण करेल, तो खरा स्वामी आहे आणि असा व्यक्ती जगभरामध्ये शिष्य बनवण्यासाठी पात्र आहे. तर शिष्य बनवणे हा उद्देश नाहीये, तर हे प्रगतीचं खरं लक्षण आहे. एतान वेगाने विषयित ध्येरा सर्वां अपिमां पृथ्वींच शिष्यात. तर याच्यामध्ये इंद्रिय नियंत्रणासाठी 3 गोष्टींसाठी असा एक श्लोक आहे, हे आहे, आपली जिव्हा, आपलं पोट आणि जननेंद्रिय एका रेषेमध्ये असतात, म्हणजे पुरुष आणि स्त्री दोन्हीमध्ये. तर असं सांगितलं जातं, या तिन्ही गोष्टीला नियंत्रित करण्यासाठी आपण जिव्हेला नियंत्रित केलं पाहिजे. जिव्हेला नियंत्रित करण्यासाठी काय करतो आपण? तर ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. जर भगवत प्रसाद घेतला, आणि भगवत प्रसादामध्ये पण असं नाही की किती आपण ठासून घेतोय किंवा भगवत प्रसादाच्या नावाखाली आपण दररोज पिझ्झा खातोय, असं नाही. आता संध्याकाळी पिझ्झा खाल्ल्यावर पोटाला किती त्रास होईल दररोज, म्हणजे कधी मध्ये ठीक आहे, परंतु ह्या तुम्हाला कदाचित समजत असेल मला काय सांगायचंय. जर जिव्हेला नियंत्रित केलं तर पोट नियंत्रित होतं. आणि बघा, सगळ्या मेडिकल सायन्स मध्ये हेच सांगतात की जास्तीत जास्त आजारांचं मुख्य कारण आहे की जीभ अनियंत्रित असणे, हेच आजाराचं मुख्य कारण आहे. आणि अशा पद्धतीने पोट नियंत्रित झालं की जननेंद्रिय नियंत्रित होतात. तर ह्या तिन्ही गोष्टी नियंत्रित करणे ही जिभेपासून सुरुवात होते. तर आपण जेव्हा कधी उपदेशामृतचा अभ्यास करू तेव्हा या श्लोकाला बघूया. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर मला वाटते आपण याला खूप विस्तारित चर्चा केली आहे. तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, किंवा आपण श्लोक नंबर 24 ची चर्चा करूया. श्लोक नंबर 24 आहे तुमच्या स्क्रीनवरती. इवंत सुखोऽन्तरारामास तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणम् ब्रह्मभूतोऽधिगच्छति. तर हा आहे आपला श्लोक नंबर 24. मग कुणी म्हणेल की अरे, परंतु हा जो इंद्रियांचा आवेग आहे, यांना सहन कसं करायचं? काहीतरी, जसे की मी तुम्हाला नेहमी एकच उदाहरण विचारतो, की समजा एखाद्या मुलाला माती खाण्याची सवय आहे,
तर त्याची माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? पंजाला चॉकलेट. तर माझा आन्सर चॉकलेटच आहे. पंजाला पिशवी जरी लावली ना, ते पंजा फाडून खातात मुलं. आता मी कुणाला बघितलं होतं, हा इथेच हरे कृष्णामध्येच, कोणाची मुलगी आहे ती, अरे आठवत पण नाही. हा, एक प्रभूजी आहे तिथे सेवा करायला. तर त्यांची मुलगी नेहमी तोंडामध्ये बोट ठेवते आणि ते तोंडात बोट ठेवून ठेवून तिचं बोट वाकडं झालं, ते एवढा मोठा अंगठा छोटा दिसतो. मग मी त्यांना म्हटलं, अरे प्रभूजी तुम्ही काही उपचार का करत नाही? ते बोलले, प्रभूजी सर्व करून झालं, आम्ही बोटाला ते कव्हर लावलं, नंतर एक मेडिकल मधून एक कडू औषध आणलं, सर्व करून झालं तरी ती तशीच करते. तर तर आपल्या उदाहरणामध्ये माती खाण्याची सवयीसाठी आपण काय त्याला त्या मातीपेक्षा जास्त चवदार पदार्थ जसे की चॉकलेट दिला पाहिजे. तसाच मग या इंद्रियांच्या जो आवेग आहे, बरं इंद्रिय का आपल्याला आपल्याला हे करतात, का ओढतात, किंवा काय म्हणता येईल त्याला, अं, इंद्रियांना काय हवं असतं, का इंद्रिय आपल्याला अशा वस्तूंकडे आकर्षित करतात? भौतिक सुविधा किंवा त्याला अं, आनंद हवा असतो. तर ते तर फिलॉसॉफिकल आन्सर आहे. परंतु का बरं इंद्रिय आपल्याला समजा रस्त्याच्या किनाऱ्यावरती एखादा पदार्थ आहे, का आपल्याला इंद्रिय तिकडे ओढून जातात? कारण तिथून आपल्याला आनंद मिळवायचा, आणि आत्मा हा मूळतःच आनंदानेच बनला आहे, सच्चित आनंद. तर ती आपला बेसिक स्वभाव आहे आनंदाची अपेक्षा करणे. तरी आनंदाच्या अपेक्षेने इंद्रिय आपल्या तिकडे ओढतात. जसं की मुलगा का माती खातो? कारण त्याला ती मातीची चव आवडते, तो आनंद त्याला मिळतो. परंतु जेव्हा त्याला कळते की अरे या मातीपेक्षा अधिक चांगलं काहीतरी आहे, मम्मीने दिले ते चांगला पदार्थ आहे, तेव्हा तो म्हणेल की माती कशाला खायची. तसंच आपल्याला जेव्हा कळेल की अरे भक्तीमध्ये मी ज्या आनंदाची जी अनुभूती होईल, तेव्हा व्यक्तीला असं जास्त, आता समजा आपण समजा सध्या सध्या मी ज्या स्तरावरती आहे, तेव्हा मला संघर्ष करावा लागतो की वाईट गोष्टी बघायच्या नाही, वाईट बोलायचं नाही, क्रोधित व्हायचं नाही, वाईट इतरांकडे बघायचं नाही. जसं ब्रह्मचर्य आश्रमामध्ये काही नियम आहेत, तर मला स्ट्रगल करावा लागतो माझ्या स्तरावरती. अं, कारण मी आणखीन त्या उच्च स्तरावरती नाही आलोय. परंतु जर माझी प्रगती झाली आणि भक्तीमध्ये आनंदाचं मला मी त्या स्तरावरती पोहोचू शकलो, तर मला स्ट्रगल करण्याची गरज नाही पडणार. तेव्हा आपोआपच समजेल की अरे हे तर सगळं मातीसारखं आहे, मी का माती खातोय, एवढी चांगली चॉकलेट दिली. तर हे केवळ काल्पना, जसे तुम्ही ऐकलं असेल, केशवा नामवा, सॉरी, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, हे तुम्ही ऐकले? तर हे खरं आहे की खोटं आहे? खरंच आहे ना. तर ही काही काल्पनिक शब्द नाहीयेत. केशवा कवीला एखाद्या, आता आपले आज ज्ञानेश्वर प्रभू आले की नाही क्लासमध्ये माहिती नाही, ते कवी आहेत. तर ही एक कवीची कल्पना नाहीये. जसं म्हणतात, जो न देखे रवी तो देखे कवी, म्हणजे सूर्याला दिसत नाही ते कवीला दिसतं. कवी लोकांचं डोकं इतकं जास्त चालतं. तर हे केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, ही कवीची कल्पना नाहीये, हे वास्तविक सत्य आहे. परंतु अं, आपल्याला ते न समजल्यामुळे कल्पनेसारखं वाटतं. जसं की आणि लोकांना याच्यावरती आकर्षण, जसं की एकदा एक व्यक्ती असतो, त्याला तंबाखाचं खूप व्यसन असतं. तर मग त्याला समजावून सांगण्यासाठी एक व्यक्ती काय करतो, की तंबाखाच्या शेतीमध्ये गाढव जातं आणि गाढव बाकीचे सर्व गवत खातं, परंतु तंबाखाची पानं खात नाही. मग ती चांगली व्यक्ती त्याला काय सांगते, अरे बघ, गाढव सुद्धा तंबाखू खात नाही. तर याचा अर्थ काय, काय करायला पाहिजे, याच्यातून शिकवणूक काय? ऐकायला पाहिजे. तर तसंच आहे या या नावामध्ये सर्व काही, परंतु आपल्याला कळालं नाही. ज्या लोकांना घ्यायचं नाही ते काय उत्तर देतात. तो व्यक्ती काय बोलला, अहो म्हणजे गाढव व्यक्तीच तंबाखू खात नाही. तो असा बोलला. तर इथे बघण्याचा दृष्टिकोन आहे. तर जसे की आनंदाची डोही आनंद तरंग, हे जे सांगितले हे कल्पना नाहीयेत. संतांनी याचा अनुभव केलाय आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये पण आपण बघतोय की जेव्हा भक्तीमध्ये आलो तर नक्कीच एक सुखाची अनुभूती आहे. तर हीच अनुभूतीसाठी आपल्याला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. सुरुवातीला जो अनुभव येतो, विमान जसं आपलं उंच जाईल, कदाचित आपल्याला वाटणार नाही जास्त मी काही करतोय, परंतु विश्वास ठेवायचा की माझं विमान चालू आहे. फक्त विमानाच्या बाहेर उडी नाही टाकायची.
तर या उच्च स्तरावरच्या आनंदानेची व्यक्ती निम्न स्तरावरील आनंदाला तिरस्कृत करू शकतो किंवा सोडू शकतो. तर जसं आपण यमुनाचार्यांचा मागच्या वेळेस श्लोक ऐकला. यमुनाचार्य म्हटले की मी कृष्ण नामामध्ये जेव्हा नवीन नवीन रसाची अनुभूती करतो तेव्हा मला शारीरिक जो आनंद आहे त्या आनंदाचा विचार जरी आला तर मी त्याच्यावर थुंकतो. तर असा काय व्यक्ती म्हणतो? कारण की त्याला काहीतरी उच्च भेटलंय. तर उच्च भेटल्याशिवाय व्यक्ती खालची गोष्ट सोडू शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. तर असाच एक श्लोक आपण आधी पण अभ्यास केला होता दुसऱ्या अध्यायामध्ये. कोणाला आठवतो? त्याचा आशय काय आहे की उच्च स्तरावरील अनुभूतीनेच व्यक्ती निम्न स्तरावरील गोष्टींचा त्याग करू शकतो. असा एक दुसरा अध्यायामध्ये श्लोक आहे. आणि हा जो श्लोक आहे 5.24 दोन्हींचा अर्थ जवळपास सारखाच आहे. आठवतो कोणाला? हो किंवा नाही म्हटलं तर मला समोर तरी जात नाही. एक श्लोक आहे बघा. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसोवर्जम रसोअपि यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. दुसऱ्या अध्यायामध्ये येतो की परमची जेव्हा उच्च स्तरावरील चव व्यक्तीला मिळते तेव्हा तो हा तुच्छ आनंद सोडून देतो. तर तसाच हा श्लोक आहे की जेव्हा त्याला या ब्रह्म आनंदाची किंवा आत्मज्ञानाची किंवा भगवत भक्तीची चव लागते तेव्हा व्यक्ती साधारण गोष्टी सहज सोडून देतो. आता इस्कॉनमध्ये कितीतरी भक्त आहेत की त्यांनी कितीतरी कठोर कठोर व्यसन सोडून दिलेत, जे की डी ॲडिक्शन सेंटरमध्ये पण पॉसिबल नाही झाले. तर तुम्ही तुमचं तर माहित नाही, माझ्या स्वतःचे कितीतरी नको असलेले सवयी सोडलेत. आणखीन प्रयत्नच करतोय, परंतु सांगण्याचा उद्देश काय आहे की हे शक्य आहे. भक्ती खूप उच्च स्तरावरचा आनंद आहे. तर आपला कुठला श्लोक नंबर 24 होता ना, मागे कसं काय गेलो मी? हा, तर हा श्लोक सांगतो की की व्यक्ती हा कसा या तुच्छ आनंदांना सोडू शकतो जेव्हा त्याला उच्च स्तरावरील आनंदाची प्राप्ती होते. तर हा व्यक्ती काय करतो? यो अंतसुख. यो म्हणजे हा, अंतसुख म्हणजे आनंदाला तो बाहेर नाही शोधत, तर आनंदाची प्राप्ती अंतरात्म्यामध्ये करतो. यो अंतसुख अंतर आराम तथांतर ज्योतिर एवय. त्याच्या सर्व क्रिया अंतर्भूत आहेत. सयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतो अधिगच्छति. अशा व्यक्तीला ब्रह्मनिर्वाण किंवा या ब्रह्म काय म्हणतात त्याला मोक्षाची प्राप्ती होते. बघा ना, ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतःकरणात सक्रिय आहे, जो अंतरातच आनंद अनुभवतो, ध्येय अंतरातच आहे, असा व्यक्ती कोण आहे? परिपूर्ण आहे आणि तो त्याला मोक्षाची प्राप्ती होते. तर इथे अंतसुख म्हणजे काय, कोण सांगेल? अंतरसुख म्हणजे काय? मनामध्ये सुख म्हणजे आणखी आणखी एक मिनिट, कोणतरी प्रयत्न करते. कोणतरी बोलत होता, आवाज ब्रेक होतोय. सोप्या शब्दात कोण सांगेल की भावनामध्ये तुमचा आत्म्याचा आनंद म्हणजे ठीक आहे, तुम्ही सर्वांनी बरोबरच उत्तर दिली. तर याचा भावनामध्ये तुमचा आवाज ब्रेक होतोय. तर इथे सोपा अर्थ काय आहे? इथे सोपा अर्थ हा आहे की इंद्रिय विषय वस्तूमध्ये आनंदाचा शोध न घेता अंतर्मनामध्ये आनंद शोधणे. जसे की तुम्ही ऐकलं असेल, ठेविले आनंदी तैसीची राहावी चित्ती असू द्यावी समाधान. की समजा आता एक बाहेरील वस्तू आहे, आता समजा मोबाईल आहे, तर आपण जर मोबाईलमध्ये आनंदाचा शोध घेत बसलो तर याचा अर्थ की आपण मोबाईलवरती आनंदासाठी डिपेंडेंट आहोत. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण मोबाईल नाही वापरला पाहिजे. मोबाईल आपल्या कामासाठी लागतोच, परंतु मोबाईल हा आपल्या आनंदाचं साधन नाहीये. कारण हे विषय वस्तू कधीच आनंद देऊ शकत नाही, कारण हे सगळे जड पदार्थ आहेत आणि आत्मा हा चेतन आहे. तर चेतन आत्मा कधीच जड पदार्थापासून सुखाची अनुभूती करू शकत नाही. परंतु समजा आता बऱ्याच आपल्याला काय वाटतं की अरे माझ्याकडे तर साधा मोबाईल आहे, जर मी आयफोन घेतला तर मला आनंद मिळेल. पण ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांच्या जीवनाकडे बघा, ते आनंदी आहेत का? तर असं नाहीये. तर याचा अर्थ असा नाही की आपण वस्तू नाही वापरल्या पाहिजे, परंतु हे कळायला पाहिजे की
ह्या वस्तू माझ्या आनंदाचे कारण नाहीयेत. आनंद हा माझ्या अंतःकरणातच आहे. म्हणून त्याच्यासाठी याला आपल्या लाईफमध्ये कसं अप्लाय करायचं, की आपण समाधानी राहिलं पाहिजे. बस समाधानी राहिलं पाहिजे याचा अर्थ आपण निष्क्रिय झालं पाहिजे असं नाही. तर तुम्ही खूप अफाट पैसा कमवा, याला भक्तीमध्ये आपण कधीच विरोध करत नाही, की तुम्ही पैसा कमवू नका, हा विषय नाहीये. परंतु समाधानी राहिलं पाहिजे, की बाजूच्या घरी कार आली आणि कदाचित समजा आपला महिन्याचा पगार 10-15 हजार असेल आणि आपण लोन घेतोय आणि कार विकत घेतोय. तर तुमच्यापैकी कोणी घेतलं असेल मला माहिती नाही, मी फक्त एक उदाहरण देतोय. तर आणि त्याच्यातून आपण आनंदाचा शोध करणं हे चुकीचं आहे. कारण त्या लोन पायी ना आपलं आरोग्य ठीक राहणार आणि ती कार पण घेतल्यावर लगेच आपल्याला कळणार की अरे हे तर मला आधी वाटायचं की खूप आनंद, याच्यापेक्षा गव्हर्नमेंटची बस बरी आहे, कमीत कमी हवा तरी येते किंवा जास्त पेट्रोल डिझेल टाकण्याची गरज नाही, मेंटेनन्स नाही. आता तो वेगळा विषय आहे. तर आपले इतकेच कष्ट करायचे की त्या कष्ट करून आपल्याला जप करण्यासाठी, सत्संग करण्यासाठी, श्रवण करण्यासाठी, वाचन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. इतकी कमाई करायची. याच्यामध्ये तुम्ही किती तुम्हाला करोड रुपये कमाव, काही हे प्रॉब्लेम नाहीये. परंतु असं नको व्हायला की तुम्ही अव्वाचे सव्वा लोन घेताय, आयफोनच पाहिजे. जसे काही लोक आयफोनसाठी किडनी विकतात. आता आयफोन किडनीचं काम थोडी करणार, लगेच दुसऱ्या वर्षी नवीन आयफोन येतो. तर ह्या इंद्रिय विषय वस्तू कधीच आनंद देऊ शकत नाहीत. आपल्याला उच्च स्तरावरील आनंदासाठी अंतर्मनामध्ये जावं लागेल आणि तोपर्यंत समाधानाची भावना ठेवावी लागेल. ठीक आहे, माझ्याकडे हा मोबाईल, माझं काम तर होतंय ना, मी बोलू शकतो, क्लास ऐकू शकतो आणि हा काम करतोय. आपल्याकडे क्षमता आहे तर तुम्ही घेऊ शकता आयफोन, प्रॉब्लेम नाही, आयफोनच्या विरुद्ध नाहीये आपण. परंतु त्याच्यासाठी तो मिळेल तरच मला आनंद मिळेल, त्याच्यासाठी मी लोन घेणार किंवा भक्तीला दुर्लक्ष करणार, असं जर आपण करत राहू तर आपल्या सगळीकडेच नुकसान होईल. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा अनुभव असेल, समजा तुम्ही तुमच्यापैकी सगळे जे क्लासमध्ये आहेत ते चांगले वेल टू डू बॅकग्राऊंडचे आहेत, तर तुम्ही बघा जे सामान्य लोक आहेत त्यांना वाटतं की मला एवढा यांच्यासारखा पगार असतो तर मी खूप आनंदी राहिलो असतो. पण तुम्हाला माहिती की असं नाही होत. आयुष्यामध्ये चॅलेंजेस संपत नाहीत. तर मुख्य गोष्ट काय की ह्या गोष्टी कधीच आपल्याला आनंद देऊ शकत नाही. तर आपण हे बघितलं पाहिजे, समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भक्तीमध्ये अंतःकरण म्हणण्यापेक्षा आपण भक्तीच्या क्रियांमध्ये आनंद आहे, कारण ह्या क्रिया दिव्य चेतनमय आहेत. बाकी सगळे पदार्थ, खाद्यपदार्थ, मोबाईल, दुसऱ्यांचं शरीर, हे सगळं जड आहे. जड गोष्टी आपल्या काय म्हणता येईल, चिन्मय आत्म्याला आनंद नाही देऊ शकत. तर आपण हे बघितलं पाहिजे की मला या गोष्टीची आवश्यकता किती आहे आणि लोभ किती आहे. आवश्यकतेला कधीच नाकारलं नाही. इस्कॉनमध्ये करोडपती लोक पण भक्ती आहेत. आपण संपत्तीच्या विरुद्ध नाही आहोत, परंतु त्या संपत्तीच्या मागे आपण भक्तीला दुर्लक्षित करणे, आरोग्याला दुर्लक्षित करणे, कुटुंबाला दुर्लक्षित करणे हे योग्य नाही. नाहीतर ते तुम्ही परत क्रिसमस होतं, तुम्ही एक म्हण ऐकली, जिजसचं वाक्य ऐकलं असेल. इंग्लिशचं मला वाक्य आठवून, जिजस म्हणतात की समजा एखाद्या व्यक्तीने पूर्ण जग जिंकलं परंतु स्वतःचा आत्मा हरवला तर त्याने काय मिळवलं? याचा अर्थ तुम्हाला कळाला? माझा आवाज येतोय की नाही? माझा आवाज येतोय? तर जिजस बोलले, एका व्यक्तीने सर्व जग जिंकलं परंतु आत्मा गमावला तर त्याने काहीच नाही कमावलं. तर याचा अर्थ काय? तुमची अंडरस्टँडिंग काय? तुमची अंडरस्टँडिंग? हा, तर त्याने समजा पूर्ण अलेक्झांडर सारखं पूर्ण जग जरी जिंकलं आणि आत्मसाक्षात आणि भक्तीला दुर्लक्षित केलं तर आयुष्याच्या शेवटी काय आहे त्याच्याकडे? परंतु आपली भक्ती म्हणजे आपल्याला आळशी होणे, महत्वाकांक्षी न राहणे याच्यासाठी नाही, हा त्याचा अर्थ नाहीये. परंतु जसे की भगवंत पुढच्या अध्यायात सांगतील, युक्त आहार विहार सगळ्या गोष्टी बॅलन्स केल्या पाहिजे. भक्तीच्या प्रभूजी आज क्लासला आहे, नाही आज मी बिझी आहे, आज मी इकडे, आज मी तिकडे आहे. एवढे काय बिझी की तुम्हाला ना सत्संग करता येतो, ना श्रवण करता येतं, ना वाचन करता येतं, ना नामस्मरण. इतकं बिझी होण्याचा काय फायदा आहे? तर हे महत्वाचं आहे. मला वाटतं ते वाक्य काय, व्हॉट दाय हॅज गॉट दाय लोस द सोल, असं काहीतरी आहे. कदाचित नेटवर्क तुम्हाला भेटून जाईल. तर हे महत्वाचं आहे.
भक्तीला दुर्लक्षित नाही झालं पाहिजे, नाहीतर काहीच फायदा नाही. जोपर्यंत आपल्याला या आत्म आनंदाची अनुभूती होत नाही तोपर्यंत आपण कमीत कमी समाधानी तरी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चैतन्य चरितामृत मध्ये पण एक श्लोक येतो, यथा तथा लाभेत करये संतोष, येईत आचार करे भक्ती धर्म पोष. की जे काही भगवंतांच्या कृपेने आपल्याला अन्न पदार्थ ज्या सुविधा वगैरे मिळतात त्याच्यामध्ये व्यक्तीने समाधानाची भावना विकसित केली पाहिजे, आणि समाधानाची भावनाच आपल्या भक्तीचं पोषण करेल. खूप जास्त काबाड कष्ट करायला आपलं म्हणणं नाही, परंतु आरोग्याकडे पण लक्ष नाही, कुटुंबाकडे पण लक्ष नाही, भक्तीकडे लक्ष नाही, तर याने ना व्यक्ती आता तुम्ही कितीतरी असे लोक आहेत एवढे काबाड कष्ट करतात, नंतर आजारी राहतात, नेहमी त्यांना काही ना काही आजार असतात, कुटुंब मुलाबाळांचं चेहरा बघायला वेळ नाही, पत्नीसोबत बोलायला वेळ नाही, आणि मग काय फायदा काय या गोष्टींचा, भक्ती तर दूरच राहिली. तर हे सर्व समजलं पाहिजे. तर जेव्हा व्यक्ती या स्तरावरती येतो, जोपर्यंत या आत्म आनंदाची प्राप्ती होत तोपर्यंत सोडू शकणार नाही, तर हे आत्म आनंद मिळवण्यासाठी भक्तीच्या अंगाचं अनुसरण करावं लागेल. आणि तुमचा पण अनुभवच आहे की आपल्याला थोड्या तरी आनंदाची अनुभूती होते, कारण आनंद जसं नसायला मिळेल तर आपण का भक्ती केली असती. ज्या गोष्टीत आपल्याला समजा एखाद्या पदार्थाची चव नाही आवडली तर आपण खात नाही, म्हणजे भक्तीमध्ये काहीतरी चव आहे तेव्हाच आपण भक्ती करतोय. फक्त श्रद्धा सबुरी ठेवली पाहिजे, तर अशाच व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. कोणाला मोक्ष प्राप्ती होती या श्लोक आहे की तो या बाह्य इंद्रिय तृप्तीवरती न निर्भर राहता आत्मानंदाकडे वळतो, तर अशा व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय सांगितले का, आणि याच्यामध्ये एक आणखी महत्वाचा शब्द असा आहे की आपली जी वागणूक आहे किंवा आपला जो संघ आहे तो इतरांना प्रेरणादायी देणारा असावा. की समजा एखादा व्यक्ती भक्तीमध्ये स्ट्रगल करतोय तर त्याला नेहमी आपण दुसऱ्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. की समजा एखादा आपण टाकून बोला, अरे काय तू मोबाईलच बघतो किंवा हेच खातो, असं कधीच नाही केलं पाहिजे, कारण प्रत्येक जणाची स्पीड वेगळी आहे. एक इस्कॉन मध्ये असे पण भक्त आहेत की पहिल्या सत्संगाला आले आणि दुसऱ्या दिवशी 16 माळा सुरू केल्या, आणि असेही भक्त आहेत की 50 वर्षापासून मंदिरात येतात पण जप करत नाहीत. भक्त त्यांना भक्त म्हणायचं काही माहिती नाहीये. तर सगळी कॅटेगरी आहे आपल्याकडे, तर त्याच्यामुळे आपण आपला स्वभाव किंवा आपली वागणूक इतरांना प्रेरणा देणारी असली पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या स्तरावरती प्रगती करतोय, प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. एखाद्या व्यक्तीने कदाचित मागच्या जन्मामध्ये 99% प्रगती केली असेल, या जन्मामध्ये केवळ 1% बाकी. तो पटापटा भक्ती घेणार, श्रवण चिंतन 16 माळा पण करणार, आणि लगेच असं पण कळेल की त्याचा मृत्यू खूप चांगला झाला. तर हे पण बघायला मिळतं. त्याच्यामुळे एकमेकांना प्रोत्साहित करणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे, आणि दुसऱ्याला भक्तीमध्ये निरुत्साही करणे किंवा काय म्हणता येईल की त्याला हताश करणे ही सगळ्यात मोठी डिससर्व्हिस आहे. हे सर्वात मोठा आपण काय म्हणू शकतो की अपराध आहे. ही चुकीची प्रवृत्ती आहे. तर आपण श्लोक नंबर 24चं वाचन केले, आपण आता श्लोक नंबर 25 कडे जाऊ शकतो. तुमचा काही प्रश्न आहे? येस माधव. जर आपल्याला कळालं की बाबा ते काय येत नाही, तर आपल्याला थोडी डायरेक्शन मिळेल की कुठल्या डायरेक्शन मध्ये काम करावं. की समजा त्यांना क्लास खूप कठीण वाटला असेल तर मग आपण बघू शकतो की त्यांच्या भाषेमध्ये किंवा थोडेसे कॉमेडीचे क्लास किंवा जोकचे क्लास कोण देतं, तर आपण त्यांची लिंक देऊ शकतो. किंवा त्यांना समजा एखादा वाईट अनुभव आला की कोणाचं वागणं नाही आवडलं, तर आपण त्याला स्वतः म्हणजे आपलं जर त्याला पटत असेल तर आपल्यासोबत त्याला संघ करू शकतो, किंवा इतर जो एखादा चांगला भक्त असेल त्याच्या संघामध्ये. तर मेन गोष्ट आहे की मी जितकं ऐकले वरिष्ठ भक्तांकडून की सगळ्यात मदतकारी गोष्ट अशा स्थितीमध्ये प्रभूजी बलराम प्रभूंच्या क्लासमध्ये ते बोलले की त्या व्यक्तीशी मैत्री किंवा जवळचा संबंध जेव्हा आपण स्थापित करू तेव्हाच आपल्याला त्याचं अंतर्मन कळेल.
आणि जोपर्यंत आपल्याला त्याचं अंतर्मन कळणार नाही तोपर्यंत बाहेरून गेस करणं खूप कठीण आहे की नेमकं त्याच्या मनात चाललंय काय. तर म्हणजे माझं तरी म्हणणं असं आहे की त्या व्यक्तीसोबत थोडीशी एक मैत्री किंवा जवळचा संबंध किंवा त्याला आपल्यावरती विश्वास निर्माण करणे हे जर आपण करू शकलो, त्याच्यानंतर आपल्याला जर कारण समजलं, तर क्लाससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं त्यांच्या आवडीचे स्पीकरकडे किंवा त्यांना कुणाचं काय नाही आवडलं हे जर कळलं तर आपण एक थोडं समोर एक हे करू शकतो, काय म्हणता येईल, वाटचाल करू शकतो. आणि याच्यामध्ये असंही आहे की आपण लगेच प्रयत्न नाही सोडले पाहिजे, परंतु बऱ्याचदा असं होतं की लोकांना ना वाईट गोष्टी सोडायला. आता माझ्या कॉलेजमध्ये एक माझा मित्र होता, तो पण डॉक्टर होता हॉस्टेलमध्ये, तर त्याला मी म्हणायचो की अरे सत्संगाला चाल. तर तो मला सरळ सरळ म्हणायचा की बघ मला नॉनव्हेज आणि चहा खूप आवडतो आणि मला माहिती आहे मी जर तुमच्या सत्संगाला आलो तर माझ्या ह्या सवयी सुटतील आणि मला त्या सवयी सोडायच्या नाहीत. तर त्याला सगळं माहिती होतं. तर अशा व्यक्तीला काय करणं, तरी पण तो आजही माझा खूप चांगला मित्र आहे. तर मग अशा व्यक्तींना आपण काय करू शकतो, त्यांना एक स्पेस द्यावा लागेल. जेव्हा शक्य आहे तेव्हा इन्व्हिटेशन पाठवायचं, काही ग्रीटिंग्स पाठवायच्या, कधी प्रसाद द्यायचा. ही शेवटची स्टेज आहे. त्याच्या आधी मी जितकं ऐकलं की एक मैत्री वगैरे झाली तरच तुम्हाला त्यांच्या मनामध्ये काय चाललंय ते कळेल. प्रयत्न प्रयत्नच आपलं म्हणतो, प्रयत्नांती परमेश्वर. तर आणखीन आज बघा आता 9:20 होत आहेत. तुमचा कोणाचा काही प्रश्न आहे, इथं आपल्याला पॉज करायचा आहे की श्लोक नंबर 25 बघूया आपण. माझ्या वेळापेक्षा यांचा ग्रहस्थांत जास्त वेळ. लहान लहान मुलं पण आहेत ना, त्यांना उद्या जॉबला पण जायचं असेल. काय करायचं जवाहरच्या भक्तांना? चालेल, ठीक आहे. आपण बघूया श्लोक 24 मध्ये प्रभुपादांनी काही मुद्दे सांगले की बघूया. जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही. खूप छान ओळ लिहिली प्रभुपादांनी. पान नंबर 217 श्लोक नंबर 24 तात्पर्याची पहिली ओळ. जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत वर करणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियापासून तो निवृत्त कसा होऊ शकेल. तर हे खूप महत्वाचं आहे. कोणत्याही ठिकाणी शांत, कधी व्यक्ती कोणत्याही ठिकाणी शांत बसू शकतो, जेव्हा मुक्त मनुष्य किंवा ज्याला या अंतःकरणाच्या आनंदाची प्राप्ती झाली, कोणत्या ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांच्या अंतरातच उपभोग घेऊ शकतो. असा व्यक्ती बाह्यभौतिक सुखाची अपेक्षा करत नाही आणि अशा व्यक्ती भगवत धामात परत जाता येते. तर ही त्याची पात्रता आहे किंवा अट आहे किंवा कधी तो यांना टॉलरेट करेल असं आहे. सावंत सर, तुमचा काही प्रश्न आहे? नाही ना? काय बोलत नाही तुम्ही आज? सावंत सर, आपले आणखीन डावरे सर. तर ठीक आहे. श्लोक नंबर 25 वाचन करूया आपण. लभन्ते ब्रह्म निर्वाणम् ऋषय क्षीण कल्मषा छिन्न द्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. तर हा आहे आपला श्लोक 25. तर या मोक्षप्राप्तीसाठी त्या व्यक्तीने काय साधना करावी याचं या श्लोकामध्ये वर्णन आहे. तर त्याला कधी ब्रह्मनिर्वाण मिळतं. तुम्ही कधी निर्वाण हा शब्द ऐकला असेल तर इथे निर्वाणाची अर्थ मोक्ष असा आहे. रूपदानी ब्रह्मामधील मुक्ती असं म्हटलंय. ऋषी क्षीण कल्मषा, तर ऋषीला त्या साधकाला कधी मिळेल जेव्हा तो कल्मशांपासून मुक्त झालाय. क्षीण म्हणजे आपण ऐकला असेल शब्द, क्षीण म्हणजे आसक्त नाही, सॉरी, अशक्त. कल्मश जे आहे, जे मनामधले इंद्रतृप्तीचे संस्कार आहे, त्याच्यापासून जे त्याची सूक्ष्म शरीर बनले, ते जेव्हा अशक्त होईल, त्याच्यानंतर छिन्न द्वैधा, छिन्न म्हणजे त्याला नष्ट करणे, कापणे, तोडणे. कशाला? द्वैधा. द्वैधा म्हणजे द्वंद्वाला, मान अपमान, सुख दुःख या द्वंद्वाला जेव्हा तो छिन्न करतो, नष्ट करतो आणि सर्व भूत हिते रता. आणि
सर्वभूत म्हणजे सर्वांच्या हितांसाठी काही कार्य करतो. तर अशा पद्धतीने जेव्हा तो साधना करतो तेव्हा या व्यक्तीला ब्रह्मनिर्वाणाची किंवा मोक्षाची प्राप्ती होते. तर हा श्लोक आहे कुणाला मोक्ष प्राप्त होतो तर त्याच्याबद्दलचा आहे. एक गोष्ट काय आहे की कल्मशापासून मुक्त असला पाहिजे किंवा त्याची साधना असली पाहिजे, त्यानंतर द्वंद्वापासून मुक्त असला पाहिजे आणि सर्व जीवांच्या हितासाठी त्याने कार्य केलं पाहिजे. या 3 गोष्टी किंवा 3 गोष्टीची साधना करून अशा गोष्टी हळूहळू मोक्षाच्या प्राप्तीसाठी तो पात्र होतो. तर इथे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये परोपकार या मुद्द्यावरती भर दिलाय की तुम्ही जर तो हा बघितला श्लोक सर्वभूत इथे रथा, इकडे हे केले की मागे जातं का, हा तर तिथे त्याच्यावरून प्रभुपादांनी हा तात्पर्य सर्वभूत म्हणजे सर्वांच्या भल्यासाठी तो कार्य करतो, सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात. तर खरं परोपकारी कार्य काय आहे हे आपल्याला भक्तीमध्ये आल्यावरतीच कळतं. तर तुम्हाला काय वाटतं खरं परोपकाराचं कार्य काय? परोपकार कशाला म्हणतो आपण? तुमचं अंडरस्टँडिंग काय परोपकाराची? भक्तांची सेवा त्याला परोपकार नाही म्हणता येणार. हा नेहमीची मदत म्हणजे काय काय करता तुम्ही? समजा जसं की त्याला अन्न पदार्थ देणे, कपडे देणे वगैरे असं ना. हेच हा मदत मदत. हो, आणखीन परोपकाराची काय अंडरस्टँडिंग? हे काम करणे. आणखीन कोणाची काय अंडरस्टँडिंग आहे? हा मला माहिती तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. तर जीसस आता परत ख्रिसमस आल्यामुळे मला त्यांच्या जास्त कोट्स आठवतात. तर जीसस काय म्हटले, इफ यू गिव्ह समबडी इफ यू गिव्ह हंग्री मॅन फिश ही विल बी सॅटिस्फाईड फॉर वन्स, बट इफ यू टीच हिम फिशिंग ही विल बी सॅटिस्फाईड फॉर लाईफ. म्हणजे एखाद्या त्यांनी त्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितलं, तो आपला मुख्य विषय नाहीये. एखाद्या भुकेल्या माणसाला जर तुम्ही मासा दिला तर त्याचं पोट एकदा भरेल, परंतु जर तुम्ही त्याला मासे पकडायचं शिकवलं तर तो आयुष्यभर पोट भरू शकेल. हे समजलं तुम्हाला हे वाक्य? तर ह्या ज्या गोष्टी आहेत की इतरांना शिक्षणासाठी मदत करणे, कपडे देणे किंवा आजारी असतील तर औषध देणे, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहेत की त्या माणसाला एकदा मासा देण्यासारखी. आता तुम्ही मध्येच जर तुमचा डिस्कनेक्ट झालं तर परत ऐकून घ्या, काही गैरसमज करून घेऊ नका. बऱ्याच लोकांचा या मुद्द्यावरती खूप गैरसमज होतो, त्याच्यामुळे व्यवस्थित ऐका किंवा डिस्कनेक्ट झाले तर नंतर रेकॉर्डिंग ऐका. तर आजारी माणसाला औषध देणे, एखाद्या भुकेलेला जेवण देणे, कपडे देणे, हे म्हणजे त्या भुकेल्या माणसाला एकदा मासा देण्यासारखं आहे. परंतु जर त्या व्यक्तीला आपण भक्तीमध्ये घेऊन आलो तर त्याला परत आजारी होण्याची गरज नाही, कारण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या या चक्रातूनच तो मुक्त होईल. आणि भक्तीमध्ये आल्याच त्याला आनंदाची अनुभूती व्हायला लागते. त्याला परत या गोष्टीमध्ये पडून परत भुकेला होण्याची गरज नाही, परत आजारी होण्याची गरज नाही किंवा परत आधी भौतिक, आधी दैविक, आधी आध्यात्मिक दुःखांना सामोरं जाण्याची गरज नाही. तर सगळ्यात मोठं सोल्युशन काय आहे की त्याला भक्तीमध्ये घेऊन येणं. परंतु समजा आता आपण त्याच उदाहरणाला जास्त आपण थोडा सखोल जाऊया. परंतु समजा त्या माणसाला मासेमारी करण्याचं शिकवापर्यंत तरी मासा द्यावा लागेल की नाही? द्यावा लागेल ना, कारण तो एका दिवसात थोडी शिकणार आहे. तसंच आपण इस्कॉनमध्ये असं म्हणत नाहीये की केवळ सगळ्यांना सत्संगाला घेऊन या, भक्तीमध्ये घेऊन या, जप करायला सांगा म्हणजे त्याला मोक्ष मिळेल आणि भुकेलेल्यांना मदत करू नका, असं याचा अर्थ नाहीये. परंतु खरी मदत कुठली ते पण आपल्याला कळालं पाहिजे. भक्ती हीच खरी मदत आहे, कारण तो समस्येला मुळापासून त्याचं समाधान देतोय. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण गोरगरिबांची, दुखेल्यांची मदत नाही केली पाहिजे. जसे की तसं तर तुकाराम महाराज सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधुत्वाची जाणावा देव तिथीची ओळखावा. तर ही तर भक्तांची वैष्णवांची शिकवण आहे, किंवा वैष्णव जन तो तेने कहिये जो पीड पराई जाणे रे. तर आपण इस्कॉन मध्ये अन्नामृत आहे,
भक्तिवेदांत हॉस्पिटल आहे, शेतकऱ्यांना आपण आता जव्हार मोखाडामध्ये एवढी मदत करतोय, गोरगरिबांना कपडे वाटप, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि हे खूप चांगली गोष्ट आहे. परंतु ह्याच गोष्टीच म्हणजे मुख्य उत्तर आहे, ही जर कोणाची समजूत असेल तर ती समजूत चुकीची आहे. हेच प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. बघा, पहिली ओळ काय, पूर्णपणे कृष्ण भावनाभीत असलेला मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो. श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टीचे उद्गम आहेत याचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होते तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो तो सर्वांच्या कल्याणार्थ करतो. श्रीकृष्णाची विस्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत आहे. म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ असा नाहीये की आपण लोकांना मदत करत नाही. जसं तुम्हाला उदाहरणं मी दिली, अनामृत, भक्तिवेदांत हॉस्पिटल, आता आम्ही पण शेतकऱ्यांकडे जातो दरवर्षी, दर आठवड्याला. परंतु बरेच लोक म्हणतात, काय तुम्ही देव 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 टाळ कुठत बसले, बघा हा किती भुकेला आहे, त्याला खायला द्या. तर त्याला खायला दिल्यावर तो व्यक्ती जाऊन समजा परत दारू पीत बसला, तर तो स्वतःचे, असं आहे का? मध्येच माझं नेटवर्क जातं. आवाज येतोय सर्वांना की नाही येतोय? संगीता माताजी, तुमचं एकदा नेटवर्क चेक करा, बाकीच्यांना येतोय. हा, तर याचा अर्थ असा नाही की भौतिक गोष्टीं काय म्हणता येईल गोष्टींसाठी मदत नाही केली पाहिजे. याचा अर्थ असा आहे की त्याच गोष्टी सर्व काही आहेत असं नाहीये. कारण भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगायचे, या जगामध्ये एकच गोष्ट कमी आहे, ती म्हणजे भगवंतांच्या भक्तीची, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर असा व्यक्ती काय परत पाप कर्म करेल, परत त्याच्यामध्ये अडकेल, तर त्याला आपण ती मदत तर केलीच पाहिजे, परंतु त्याला भक्तीमध्ये आणलं पाहिजे, जेणेकरून की तो परत या दुःखामध्ये अडकणार नाही. समजा एखाद्याला भूक लागली तर त्याला आपण साधा जेवण देण्यापेक्षा कृष्ण प्रसाद द्यायचा, जेणेकरून त्याचे पोट पण भरेल आणि भक्तीमध्ये प्रगती पण व्हायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने आपण कृष्ण भक्ती देणे ही सर्वात मोठी परोपकाराची कार्य आहे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. परंतु याचा अर्थ असा नाहीये की आपल्याला आपण भौतिक मदतीच्या विरुद्ध आहोत. आता याच्यामध्ये कोणाला काही गैरसमज आहे का? सर्वांचं समाधान झालंय? तर ते सांगा ना, तर कारण इथे बऱ्याच लोकांना काय वाटतं की अरे म्हणजे तुम्ही लोक फक्त हरे कृष्ण म्हणता आणि लोकांना काही भौतिक मदत. तर हे तर मी तुम्हाला बरीच उदाहरणं दिली. भावना शिकोकर माताजी, तुमचा काही याच्यावरती अंडरस्टँडिंग का, म्हणजे काही गैरसमज नाहीये ना? समजलं ना काय म्हणतं? तर खरी मदत काय? खरी मदत काय? हो, पण खरी मदत काय आहे? आता हा हो, ठीक आहे. नंतर तर येतीलच, परंतु जेवण, ते तर एक्झॅक्टली परफेक्ट आहे. परंतु हा तर परंतु ते तुमचं एकदम म्हणणं बरोबर आहे, मी तुम्हाला तेच सांगितलं. परंतु सर्वोच्च मदत कोणती आहे? हा, हेच म्हणत. कायमस्वरूपी काहीतरी म्हणजे भक्तीच आहे ना, सगळ्यात मुख्य सोल्युशन भक्तीच आहे. कारण या पिंजऱ्यातून बाहेर व्यक्ती तेव्हाच येईल. त्याच्यामुळे आता आपण इस्कॉनमध्ये पण बघा किती हॉस्पिटल आहेत, आपल्या व्हॅन्स फिरतात सगळीकडे औषध वाटप करत, शेतकऱ्यांना मदत करतात, पाईपलाईन दिली जाते, मुलांना शिक्षणासाठी मदत केली जाते, गुरुकुल आहे. ह्या सगळ्या मदत आपण करतोय. परंतु हीच सर्वोच्च मदत आहे असं नाहीये. सर्वोच्च मदत ही भक्तीच आहे, कारण त्याच्याद्वारे जीव या बंधनातून मुक्त होईल. पण तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही त्याला आधीच कसं काय भक्तीमध्ये आणू शकता, तर तुम्ही आधीच त्याला भक्तीमध्ये आणू शकता. याच्यामध्ये ट्रिक काय आहे, समजा एखादा व्यक्ती भुकेला असेल ना, तर त्याला तुम्ही प्रसाद द्या. प्रसाद म्हणजे जे घरी बनवलेलं जेवण आहे त्याला भगवंताला अर्पण केलं, तर त्या जेवणासोबतच त्याच्या भक्तीची सुरुवात होऊन जाते. तर त्याला सत्संगाला येण्यापर्यंत वाट बघण्याची गरज नाही, कारण तो प्रसाद म्हणजेच भक्ती आहे. तर अशा आपल्याला भगवंत काही ना काही बुद्धी देतील. तर माझा कन्सर्न हा आहे की सर्वोच्च मदत काय हे आपल्याला कळायला पाहिजे. तुमच्या सर्वांचं सर्वोच्च मदत काय याच्यावरती काय डाऊट आहे? हा, परंतु त्याच परत परत तेच सांगतोय मी
याचा अर्थ असा नाही की आपण भौतिक मदत नाही करायची. इस्कॉनमध्ये आपण सर्वांना मदत करतो, परंतु हे पण जाणीव असली पाहिजे की हेच गोष्ट सर्वोच्च नाहीये. जसं की याचं एक उदाहरण दिलं जातं, मी ते स्लाइड वरती पण लिहिलंय की समजा एखादा एक मुलगा आहे, समजा त्याला कावीळ झाला आणि कावीळमध्ये डॉक्टर काय नाही खायला सांगतात? हा, माताजींना माहिती. तर कावीळमध्ये डॉक्टर काय म्हणतात, तळलेले पदार्थ नका खाऊ, कारण त्याचं लिव्हर त्यावेळेस कमजोर असतं. तर मग समजा आई वडील आहेत आणि तो मुलगा, त्याला तळलेले पदार्थ आवडतात, तर आई वडील देतील का त्याला? खूप आजारी असेल तर नाही देणार. नाही देणार. पण त्याची समजा बहीण आहे, आणि बहीण पण त्याच्यासारख्याच वयाची आहे. समजा हा मुलगा 3-4 वर्षाचा आणि बहीण 5-6 वर्षाची, आणि ती जर म्हणायला लागली की अरे मम्मी पप्पा किती निर्दयी आहेत, माझ्या भावाला समोसा किती आवडतो आणि पप्पा आणि मम्मी देतच नाहीयेत, तर मी आता काय करते, तर याला आणून समोसा देते. तर ती त्याची मदत करते का नुकसान करते? नुकसान करते. तर कारण कसं आहे, केवळ भौतिक गोष्टी देणं हे एका दृष्टिकोनातून व्यक्तीच्या त्या कावीळ झालेल्या रुग्णाला समोसा देण्यासारखं आहे. त्याला तेव्हा तर बरं वाटेल खायला, परंतु तो त्याचा आजार ठीक नाही करणार, तो अधिक गुंतत जाईल. तसंच या भौतिक स्तरावरती जर आपण लोकांना मदत केली, तर लोक अधिक भौतिक गोष्टीमध्येच गुंतत जाणार आणि भौतिक गोष्टी त्याला कधीच आनंद मिळू शकणार नाही. कारण तुम्हाला सोपं उदाहरण देतो, जगात सर्वात श्रीमंत देश कोणता आहे? अमेरिका. बाकीच्यांना डाऊट आहे. मला माहिती असेल ना, सर्वात श्रीमंत अमेरिका आहे आणि सर्वात सुखी देश कोणता आहे? बांगलादेशचं आता रिसेंट माहिती नाही मला, पण मी जेव्हा ऐकलं होतं, तर त्यांनी सांगितलं की सर्वात सुखी देश भूटान आहे. आता कदाचित रिसेंट चेंज झाला असेल. तर याचं मला भूटान. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे, जर भौतिक समृद्धी जर व्यक्तीला सुख आणि समाधान दिलं असतं, तर अमेरिका सगळ्यात सुखी असली असती. का तिथले लोक वेड्यासारखे एकमेकांना गोळ्या मारतात? शाळेतली लहान लहान मुलं शाळेमध्ये अंधाधुंद गोळीबार करतात? का असं होतंय? तर याचा अर्थ भौतिक स्तरावरती व्यक्ती कधीच समाधान आणि सुख मिळू शकत नाही. या गोष्टींची आवश्यकता आहे, नाही असं नाही, परंतु ते मुख्य स्रोत नाही. तशीच भौतिक मदतीची गरज आहे. जसं तुम्हाला मी किती जे का रंजले गांजले भरपूर उदाहरणं दिली. संतांची शिकवणूक तीच आहे. प्रभुपादांनी सांगितले होते की प्रभुपादांचं एक स्वप्न होतं की इस्कॉन मंदिराच्या 10 किलोमीटरच्या परिघामध्ये किंवा त्रिज्येमध्ये कोणीच उपाशी नाही राहिलं पाहिजे. तर ही संतांची कळवळ आहे. याचा अर्थ आपण त्याला नाकारत नाही, परंतु फक्त ते एवढंच करा आणि झालं असं नाही. जर त्याला भक्तीमध्ये पण आणलं पाहिजे, ही मुख्य गोष्ट आहे. कारण की कल्याणकारी कार्य करण्यासाठी कल्याण काय हे जरी आपल्याला कळालं पाहिजे. आणि दुःखाचं मुख्य कारण हे कृष्णापासून विमुख होणं हेच आहे. कृष्ण भुलिया जीव भोगवांच्या करे निकटस्थ मायाधारी झपटी धारे. तिथूनच दुःखाची मुख्य सुरुवात होते. आणि भक्तांच्या जीवनामध्ये पण काही गोष्टी महत्वाच्या आहेत. एक नामरुची, दुसरी आहे जीवदया. बघा, आपल्याला आपली स्वतःची भक्ती पण करायची आणि जीवांप्रती दया पण दाखवायची. तर जीवांप्रती खरी दया ही इतरांना भक्ती देऊनच आपण दाखवू शकतो. कारण त्याच्यामुळे आपण त्याच्या आजाराचं मुळापासून उच्चाटन करतो. त्याच्यामुळे आपल्या स्तरावरती जे शक्य आहे, इतरांना समजा प्रसाद देणे, किंवा कधी कोणाला फोन करून सत्संगाला बोलवणे, किंवा कधी समजा एखाद्या व्यक्तीला सत्संगातली मिठाई आवडत असेल तर तुम्ही सांगू शकता, प्रभूजी हा येत नाही पण याला प्रसाद आवडतो, त्यासाठी प्रसाद घेऊन जाणे. किंवा त्याला काही कुठल्या भक्तीचा एखादा ड्रामा आवडला असेल किंवा एखादं तीर्थक्षेत्र, त्याला केवळ फिरण्यासाठी जायचं, केवळ फक्त मला फिरायचं, तरी त्या व्यक्तीला घेऊन जाणे. तर अशा आपल्या स्तरावरती जे काही आपल्याला शक्य आहे, अशा पद्धतीने आपण इतरांना पण भक्तीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण जे सुखाचे अनुभव आपल्याला होतोय तो आपण इतरांना पण देईल. तुम्ही मला एक ओळ पूर्ण आठवत नाही, तुकाराम महाराजच म्हणतात ना, जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. असं ना? बरोबर आहे ना? हा. जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. त्याच्या अर्थ आपल्याला जी भक्ती मिळाली, जे आपल्याला सुखाचा अनुभव होतोय,
जे काही शक्य आहे बघा, असं मी म्हणत नाही की तुम्ही तुमचा नोकरी धंदा सोडून आमच्यासारखं येऊन सत्संगात दररोज क्लास द्या किंवा इथे येऊन राहा, असं नाही. जे काही एक मेसेज पाठवणे लोकांना, हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. एखाद्याला कधी फोन करणे, कधी प्रसाद देणे किंवा कधी त्याला त्याचा बर्थडे असेल तेव्हा तुम्ही हॅपी बर्थडे जरी म्हटलं तरी लोकांना, समजा तुम्ही त्याला हॅपी बर्थडे म्हटले आणि ते जर म्हटला की अरे हे हरे कृष्णावाले लोक किती छान आहेत, मला बर्थडेला एवढा जरी तो बोलला तरी त्याची भक्तीला सुरुवात होते. याला अज्ञात सुकृती म्हणतात. याविषयी आपण कधी परत बघूया. तर मला वाटते इथला विषय संपल्यासारखा आहे. तर नामरुची आणि जीवदया हे खूप महत्वाचे. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काही सांगितलंय का? मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुतः कोणाचीही मदत करू शकत नाही. ओळ बघा पान नंबर 218 वरती, भौतिक स्तरावरती. स्थूल शरीर आणि मन यांच्या तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. मनुष्याला त्याच्या भगवंताशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती हेच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणीचे वास्तविक कारण आहे. मुख्य आजार कळाला पाहिजे. मुख्य आजार काय की भगवंतांपासून विमुख होणे. जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते, तेव्हा तो जरी भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवच असतो. तर ही खरी मदत आहे. तर आज आपण 3 श्लोक बघितले. 3 श्लोकांचं मी तुम्हाला क्विकली एक फास्ट रिव्हिजन सांगतो. 23 श्लोकामध्ये भगवंत सांगतात की मृत्यूपर्यंत इंद्रियांचा आवेग आपल्याला त्रास देणार आहे, सहन करायचं, सबुरी ठेवायची, प्रयत्न सोडायचे नाही आणि हताश नाही व्हायचं. नंतर श्लोक नंबर 24 मध्ये सांगतात की बाह्य वस्तू कधीच आनंद देऊ शकत नाहीत. त्यासाठी उच्च स्तरावरील आनंदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला तरच व्यक्ती या निम्न स्तरावरील गोष्टींना सोडू शकतो. अंतर आत्मामध्ये किंवा भक्तीमध्ये आनंदासाठी प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचे साधनेमध्ये सांगितले की तो कल्मशांपासून मुक्त असला पाहिजे, द्वंद्वाला त्याने भेदलं पाहिजे आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य केल्यावरती असा व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकतो. तर इतरांचं मुख्य कल्याण काय आहे याची आपण चर्चा केली. तरी आता इथपर्यंत चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? तर भावना शेगावकर माझा तुम्ही परत सांगा, सर्वोच्च मदत काय? काय? तर काय आहे भावना माताची सर्वोच्च मदत भक्तीत आणणे? कायमचा फायदा कसा होणार? आनंदी पण कसा? मुख्य 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 आजार काय? हा पण याचा अर्थ असा आहे की भौतिक गोष्टी नाही दिल्या पाहिजे. भौतिक सुख मदत केली पाहिजे. कोण सांगेल मला एक्झॅक्टली उत्तर का भक्तीचे मुख्य सोल्युशन आहे? हा हा आता कारण तो मुख्य समस्यापासूनच मुक्त होईल ना. भावना शेगावकर माता जास्त कळालं तुम्हाला? शेगावकर मातेच हा कळालं ना, ठीक आहे. तर इथे आपण थांबूया. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? मला वाटते कोणाचा काही प्रश्न नाहीये.